आणि जसा जसा काळ बदलतो आहे तशी तशी या विषयाची आवश्यकता लक्षात घेऊन त्याला एक प्लॅटफॉर्म दिला, म्हणून मनीषभाईंचे आभार. सगळेजण इतके शांत बसलेले आहेत आणि चेहरे बोलतच नाहीत. मला असं वधूवर मिळावं आहे का काय आहे असं. जितके एन्थुझियास्टिक असाल तितकं तुमच्या पर्सनॅलिटीमधून ते दिसून येतं. त्यामुळे आनंदात राहा. जे काही जुळायचं ते जुळणारच आहे असं आपण म्हणू. वधूवर मेळाव्यांच्यामध्ये जाऊन सगळ्यांशी संवाद साधण्याची संधी मला अनेकदा मिळालेली आहे, पण माझ्या स्वतःच्या आयुष्यात मी संधी घेतली नाही. कदाचित त्याच्या आधीपासनं सगळ्यांशी बोलण्याच्या याच्यामुळे आणि त्या एकूण फॉर्मल एन्व्हायरमेंटमुळे पण असेल कदाचित. तब मैंने सोच लिया था की आपल्याला काय वधूवर मेळाव्यात जायचं नाही. त्यामुळे मी माझं बरोबर शोधून व्यवस्थित प्लॅन करून जुळवलं. ती आलेली आहे तिथे. शी इज ऑल्सो सायकोलॉजिस्ट, पण ती लहान मुलांची सायकोलॉजिस्ट आहे आणि मी त्याच्या पुढच्या वयाच्या केसेस करतो. माझं जेव्हा लग्न करायचा असा विषय सुरू झाला तर त्यावेळेला सगळे माझ्याशी बोलत होते. डायरेक्ट कोणी बोलत नव्हतं, हळूहळू इंट्रोड्यूस करत होते. तुझी काय अपेक्षा आहे, अमुक आहे. माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये मात्र सगळ्यांनी मला सिरियसली पकडला आणि मग सगळे मोठे काका आत्या हे सगळे बाजूने बसले आणि मग मला विचारलं तुझी अपेक्षा काय आहे. मग मी त्याला चेष्टेच्या मूडमध्ये होतो, पण उत्तर सांगताना मग तिचे डोळे असे पाहिजेत, तिचं हे असं पाहिजे, अमुक हे पाहिजे, केस असे पाहिजेत, असं 10 अपेक्षा सांगितल्या मी. त्याला माझा जो सगळ्यात जवळचा काका आहे त्यांनी मला सांगितलं की तुला 10 लग्न करावी लागतील, एकामध्ये हे मिळणं अवघड आहे. दुर्दैवाने आत्ता असं व्हायला लागलं आहे की आपल्या एक्सपेक्टेशन्स इतक्या स्कॅटर्ड असतात, वेगळ्या असतात. ते सगळे तुकडे जोडून त्याचं चांगलं जिक्सॉ पझल कसं करायचं हे जमत नसतं आपल्याला. सगळ्या गोष्टी ऑलरेडी आधी असणारी व्यक्ती पाहिजे हे फार मुश्किल असतं. सगळ्या अपेक्षा त्याच्यामध्ये आधीच असाव्यात आणि मग मी त्याला माझ्या आयुष्याचा जोडीदार किंवा जोडीदारीण म्हणून निवडणार. इट इज डिफिकल्ट. हे लक्षात घ्यायला पाहिजे की जसा माझ्या आयुष्याचा प्रवास आहे तसाच दुसऱ्याच्या पण आयुष्याचा असतोच. माणसं हळूहळू अनुभवातनं तयार होतात ना. कोणी आईच्या पोटातून शिकून येत नाही. पण मग आपण ज्या अपेक्षा करतो, मी ते आत्ता ते पुस्तक बघत होतो, तर त्या अपेक्षांच्यामध्ये मला असं वाटलं की अपेक्षा असतात का आग्रह असतात. जरा एक कॉर्डलेस माईक असेल तर आपण फिरवू, जरा बोलूया. तुमच्या सगळ्यांशी मला बोलायला आवडेल. ते चालेल ना? हां, ओके, मग चालेल. अपेक्षा असतात की आग्रह असतात? तुम्हाला काय वाटतं? आपल्या होणाऱ्या बायकोच्या बद्दलच्या अपेक्षा असतात किंवा होणाऱ्या नवऱ्याच्या बद्दलच्या काही अपेक्षा असतात की ते आग्रह असतात? येस, काय असतं? अपेक्षा असतात की आग्रह असतात? अवघड प्रश्न आहे का? थोडा डिप्लोमॅटिक आहे प्रश्नच. कारण उत्तर काय दिलं तर त्याचं वेगळा अर्थ पण घेऊ शकतो. नाही, वेगळा अर्थ का नाही, त्याच्या पुढे अजून एक प्रश्न आहे ना. सिंपल प्रश्न आहे. आपल्या त्या अपेक्षा असतात की आपल्या डोक्यात ते समज फिट बसलेले असतात? कुठेतरी मध्यंतरी असतं का? अपेक्षाही आहेत आणि डोक्यात एक विचारही असतो आग्रहाचा, हे असंच असलं पाहिजे, असंच असलं पाहिजे. आता असंच असलं पाहिजे त्याच्यामध्ये काय काय आहे? तेच तुम्ही जसं म्हटलं 10 लग्न करावं लागतं. मग किती करायचे आहेत?
एकच एक उद्या बघू पुढचं. हे जे आग्रह असतात ना आपल्या डोक्यात, जे समज फिट झालेले असतात, ते स्वतःचे नसतात. दोन्हीमधला डिफरन्स सांगतो. ते लोकांकडे बघून 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 तिथून ते आपल्या माइंडमध्ये आलेले विचार असतात आणि मग ते कॉन्क्रीट होतात, घट्ट होऊन बसतात. आपण काय करतो, अपेक्षांच्या कॅटेगरीमध्ये सगळं घालून टाकतो. तसं होत नसतं. आग्रह हे इतर मॉडेल्स बघून येतात. त्याच्या पुढची एक कॅटेगरी आहे, ती आहे हट्ट. असा एक जोक पूर्वी सोशल मीडियावरती फिरायचा, अजून पण कधी कधी त्याला हुक्की येते, ते व्हायरल करतात कोणीतरी. एकदा एका मुलीचं ती लग्नाची झालेली होती, तर ती 22-23 वर्षाची होती. त्यावेळेला लोक विचारायचे तिच्या आईवडिलांना की तिच्या लग्नाबद्दल काय विचार केला आहे. तर ते असं म्हणायचे की नाही नाही, अजून तिला शिकायचं आहे, करिअर करायचं आहे. नाही, पण तिच्या अपेक्षा काय आहेत. मग ते सांगायचे की तो असा असा पाहिजे, अमेरिकेत असणारा पाहिजे, NRI पाहिजे, भरपूर पैसा पाहिजे, बँक बॅलन्स पाहिजे, ही वेल सेटल्ड पाहिजे वगैरे, लिस्ट मोठी. 3-4 वर्ष ते काही जमत नाही. 4 वर्षानंतर परत विचारतात. त्यावेळेला मग NRI नसला तरी चालेल, पण हे सगळं पुढचं असं असं पाहिजे, दिसायला चांगला पाहिजे वगैरे. 4 वर्ष जातात परत. मग परत नाही, दिसायला कसा असला तरी चालेल, पण पैसा पाहिजे. अशी आणखीन 4 वर्ष, 16 वर्ष गेल्याच्या नंतर मग ते म्हणतात की कोणीतरी पाहिजे. कोणीतरी पाहिजे म्हणजे काय? दिस इज नॉट अ मार्केट. हे काय ॲमेझॉन नाही आहे की एका गोष्टीला 1,99,999 ऑप्शन्स आहेत, प्रॉडक्ट सिलेक्ट करा. प्राईममध्ये असाल तर होम डिलिव्हरी मिळून जाईल 1 दिवसात. असं होऊ शकत नाही. आणि रिटर्न ऑर रिप्लेसमेंट पण नसतं. ते आणखीन एक मोठी रिस्क आहे. सो जसे जसे आपण बघत जातो ना या सब्जेक्टमध्ये, त्यावेळेला असं वाटत असतं की मी जशा जशा अपेक्षा व्यक्त करतोय तशी त्याच्यात रिस्क आहे का? तसं मिळालं नाही तर काय होईल? जेव्हा आपण तो रिव्हर्स विचार करतो की मिळालं नाही तर काय होईल, दॅट कन्वर्ट्स इनटू हट्ट. नाही, मग आता मला तसंच पाहिजे. हट्ट लहानपणात ठीक असतात. मला कॅडबरीज पाहिजे, मग ते आपण थैथयाट करू शकतो. ही समजुतीने घेण्याची गोष्ट असते. पण समजुतीने घेण्याची गोष्ट म्हणजे काय, तर थोडा वेगळ्या अँगलनी आपण ह्याच्याकडे बघूया. हे सगळे मनीषभाई वगैरे हे सगळे ज्या वयात आहेत आत्ता, इज क्वाईट एक्सपिरियन्स्ड फेलो. त्यांची लग्न ज्या वेळेला झाली त्यावेळेला लग्नाचे इव्हेंट नव्हते. लग्न हे लग्नच होतं. नंतर नंतर हळूहळू तो इव्हेंट व्हायला लागला. लोकांना इंटरेस्ट लग्न कसं झालं ह्याच्यात जेवढा असायचा, त्याच्यापेक्षा नंतर लग्नाच्या नंतर काय काय होतं ह्याच्यात असायचा. ते सेटल्ड होतं का, टिकतं का, ते आनंदी राहू शकतात का, त्यांचं एकमेकांशी वेवलेंथ जी जुळायला पाहिजे ती जुळू शकते का, ह्याच्यामध्ये परिवारांना इंटरेस्ट असायचा. आता काय झालं आहे, आता ते त्या इव्हेंटमध्येच अडकलेले असतात. त्या इव्हेंटच्या नंतर जे पुढचे इन्सिडेंट्स होत जातात, तर त्याची कल्पना केलेली नसते की हे असं होऊ शकतं. इव्हेंट चांगला व्हायला पाहिजे की लाईफ चांगलं व्हायला पाहिजे, ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये अजून पण तुमची जनरेशन कन्फ्युज्ड आहे. त्याचं खरं उत्तर काय आहे, व्हॉट इज, की ते लग्न मला जगायचं आहे की लग्न दणक्यात व्हायला पाहिजे. येस, कुणाला बोलायचंय? आयुष्य सोबत चांगलं घालवायचं, दोघांनी स्पेंड करायचं. बरोबर आहे. Yes. मी आत्ता सगळं पुस्तक बघितलं. सगळ्यांची एकच अपेक्षा आहे की मला लाईफ पार्टनर चांगला पाहिजे. शेवटची असती पण ती, म्हणजे
डॉक्टर पाहिजे किंवा इंजिनियर पाहिजे, स्व कमावणारा पाहिजे, करिअर करू देण्याची संधी पाहिजे, मग चांगला पाहिजे. आता दुर्दैवाने काही काही जणांना गंमत वाटेल, पण लग्न कसं व्हावं ह्याच्यावरती पुस्तक लिहून होईल एवढ्या अपेक्षा असतात. पण मी ते कसं टिकवणार आहे ह्याचं पान कोरच असतं. लग्न टिकत नाही, ते टिकवावं लागतं. दॅट इज नॉट कॉम्प्रोमाइजिंग. हे मान्य करायला लागतं की नो बडी इज परफेक्ट. ते काही थिअरी नाही आहे. थोडा विचार करायला पाहिजे आपण की मला या रिलेशनमध्ये राहायचं आहे ना, या रिलेशनमध्ये 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष उत्तम आहे, 51वा वाढदिवस करायला आवडेल मला, या फेजमध्ये जर आपले विचार असतील तर मग माझ्यामध्ये काय कमतरता आहेत त्या पण सांगायला पाहिजे की. मला राग आला की प्रचंड राग येतो. माझा एक मित्र होता, म्हणजे आहे अजून तो, त्यांनी मला रविवारी एकदा नाश्त्याला बोलवलं. घरी गेलो, इडली चटणी होती. ती चटणीची वाटी काचेची होती. बायकोच्या हातून, म्हणजे त्याच्या बायकोच्या हातून वाटी पडली, फुटली. हा उठला, कपाट उघडलं, क्रॉकरीचा सगळा सेट काढला, सगळ्या वाट्या काढल्या. 11 वाट्या होत्या. खलबत्त्यात घालून कुठल्या डस्टबिनमध्ये टाकल्या. ती बायको मला म्हणाली, हे बघा हे असंच आहे, थरथर कापायचंच ह्याच्या पुढे. मग मी त्यांना विचारलं, लग्न ठरताना काय होतं? नाही नाही, तेव्हा ते सगळं गोडच दिसत होतं मला. एकुलता एक आहे, भाऊ बहिणी नाही आहेत, जबाबदारी काही नाही, दोघंजणं पुण्यातच राहणार, दोघांच्याही आईवडील येणार नाहीत एकमेकांकडे. ते थोडं बोलीभाषेत असं असतं की मागच्या 70 पिढ्याचं कमवून ठेवलेलं आहे, कोणाला मिळणार, ह्यालाच तर मिळणार आहे. मग ते बाकीचे सगळे इन्सिस्ट करत असतात की ह्याच्यात काही वाईट नाही आहे. जगायला लागल्यानंतर कळतं की अरे देवा, हे फार मुश्किल पंगा पड गया अभी. तिला टेन्शनच असायचं कायम. इन दॅट स्ट्रेस शी बिकम्स ॲनिमिक. हिमोग्लोबिन उतरलं, आजारी पडायला लागली. अगेन दॅट फेलो कम फॉर काउन्सिलिंग. आता ह्याच्यातनं मार्ग कसा काढायचा? माझ्या नवऱ्याला प्रचंड राग येतो, हे आधी कळलं असतं तर फार बरं झालं असतं, असं त्या बायकोला आता का वाटतंय? एक्सपेक्टेशन्स 2 बाजूंच्या असतात. एक वाटी फुटली, ह्याच्याने माझ्या संसारात काय फरक पडणार आहे? त्यांनी त्या सगळ्या 11 वाट्या काढून कुठल्या, दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये जाऊन नवीन सेट घेऊन आला. मग 11 कशाला फोडल्या? पण थॉट्सवरती कंट्रोल नसतो. का नसतो? कारण अनुभव नसतो. आपण सगळे फ्रेशर कॅन्डिडेट आहे ना, का अनुभव आहे? आधी एक 4-5 लग्नांचा एक्सपिरियन्स आहे. अमेरिकेमध्ये असू शकतं असं. मी ज्या घरी राहिलो होतो मिझोरीमध्ये, तर मी आलो म्हणून त्यांनी एक डिनर ठेवलं होतं. त्यांच्याकडे पद्धत आहे. तर बरीच माणसं आली होती. मला घरामध्ये तर एवढंच कळलेलं की हे 2घंच जण राहतात. मग नंतर तिने ओळख करून द्यायला सुरुवात केली. हा माझा पहिला नवरा, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, असे 6 झाले, हे 7वं आहे. त्यांनी ओळख करून देताना दिली की पहिली, दुसरी, तिसरी. मग त्यांचे नवरे, त्यांच्या बायका, त्यांची पोरं, असं ते सगळं फॅमिली गेट टुगेदर केलं होतं. मला लक्षातच राहीना की कुणाचा नंबर कितवा आहे, हे पहिली आहे का दुसरी आहे का 5वी आहे. असं भारतात नाही आहे. आपल्याकडे जोडलेली माणसं आहेत. जोडलेली माणसं कशी जोडलेली असतात? तर ती इमोशनली जोडलेली असतात, भावनिकदृष्ट्या नाती असतात, नुसती रक्ताची नसतात. सो रिलेशन्स मेंटेन करू शकतो की नाही? नाती जोडता येतात का? माणसांची आवड आहे का? वेगळ्या वेगळ्या सिच्युएशन्समध्ये शांत डोक्याने ती परिस्थिती हँडल करता येईल इतपत इमोशनल बॅलन्स आहे का दोघांमध्ये पण? ही आत्ताच्या काळाची गरज आहे, मोठी गरज आहे. पैसे येत जात राहतात. कोविडच्या आधी लोकांकडे पैसे होते, कोविडमध्ये गेले,
नंतर पुन्हा पूर्वस्थिती नॉर्मलला आली की नाही? आली. वेळ द्यायला लागतो ना. तर सेटल होण्याच्यासाठी जितका चांगला वेळ आपण देऊ तितका फायदा होतो. पण हे जे अपेक्षा नामक प्रकरण आहे ना, हे ते सेटल होऊच देत नाही. आता ज्यांची लग्न झालेली आहेत असे अनेक जण इथे आहेत, महिला वर्ग पण आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारणार, तुम्ही उत्तर देणार का? यस. तर विचारू. घरी दही पाहिजे परवा दिवशी. आज विरजण लावणार की परवा दिवशी सुपरमार्केटमधनं विकत आणणार? विरजण असलं तर विरजण लावणार. हां, पण लावणार की काय? कोण करत बसणार? परवा जाऊन डायरेक्ट विकतच आणू? नाही, नाही लावणार. ग्रॉसरी परचेस करायला दुकानात जाणार की ॲमेझॉनवरनं मागवणार? दुकानात जाणार. ज्या गोष्टी तुमच्याकडे ऑलरेडी 2, 3, 4 आहेत, पडून आहेत, तरी पण 5वी चांगली दिसली तर घेणार, दागिने आणि साड्या सोडून? नाही 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 घेणार. आताच्या जनरेशनमध्ये काय दिसतं? आताच्या जनरेशनमध्ये एक्झॅक्टली अपोजिट दिसतं. अहो, बायको बसली हो माझी, असं म्हणू नका. इन्स्टंट थिंकिंग, इन्स्टंट डिसिजन्स, इन्स्टंट रिझल्ट. नुसताच इन्स्टंटचा जमाना नाही आहे. मला पटकन आवडायला पाहिजे, जशा माझ्या अपेक्षा तसंच बसायला पाहिजे. ते राऊंड पेग इन राऊंड होल, स्क्वेअर पेग इन स्क्वेअर होल, तसंच्या तसं परफेक्ट पाहिजे, रेडीमेड पाहिजे. माझ्या अपेक्षा वन स्टॉक पूर्ण व्हायला पाहिजेत, मी त्याच्यासाठी काही करणार नाही. असं असेल तर फार रिस्क असते. जर तो माझा संसार असेल तर माझ्या संसारात माझं कॉन्ट्रीब्युशन काय आहे ह्याचा विचार कसा करायचा? जर ते दोघांचं जॉईंट लाईफ असेल तर, आता कोणी पण मुलींच्या मधलं कोणी एकाने माईक घ्यावा हातात, मला विचारायचं आहे. विचारू ना? विचारू का? हां, येस. कोण घेणार आहे? कोणीही उत्तर द्या. माईक हातात घेतला की प्रश्न विचारतो. विचारू? हाँ, पहले कसम लो, जो भी कहूंगी सच कहूंगी, सच के सिवा कुछ नहीं कहूंगी. सच कहूंगी. जोक्स अपार्ट. एखाद्या मुलाचं स्थळ आवडलं, सगळं चांगलं आहे, मासिक उत्पन्न कमी आहे, काय करायचं? उत्पन्न जर कमी आहे म्हणजे मेन तर स्वभाव हे ते चांगलं असेल. जो भी कहूंगी सच कहूंगी, सच के सिवा कुछ नहीं कहूंगी. पण जर आजकाल काय सगळे इंजिनियर हे ते असतात, सो पगार तर कमी नसणारच. अपेक्षा आहे का आग्रह आहे? काय आहे? दिस इज ॲझम्पशन, पायथागोरस थिअरम. गिवन, टू प्रूव्ह, डायग्राम, प्रूफ, सगळं खाली लिहायचं. देअरफॉर दिस इज. काय करायचं? जर सगळं बाकी एकदम एक्सलंट आहे, पगार 25,000 रुपये, आता काय करायचं? ते स्टार्ट असतं, मिळेलच नंतर. जो भी कहूंगी सच कहूंगी, सच के सिवा कुछ नाही. तेव्हा काय करणार? डिसिजन घ्यायचा की नाही घ्यायचा? ते एकच पॉइंट नाही बघत ना आपण, सगळं बघतो आपण. मग म्हणूनच मी म्हटलं की सगळे जुळतायत, तेवढा एकच पॉइंट नाही आहे, काय करायचं? मम्मी पप्पा जे म्हणते. बघा, ओनली फॉर कॅन्डिडेट्स मध्ये आपण आहोत.
हम साथ साथ है मध्ये सलमान खान असतो की नाही? तो काय करतो? मम्मी, प्रत्येक फेजमध्ये मागे आई आहे का? आपल्या आयुष्याचा निर्णय कोणी घ्यायचा? आता कोण देईल उत्तर? प्रश्न सोपे असतात, उत्तरं एकदम कॉम्प्लिकेटेड असतात. आता कोण देईल? इकडे इकडे. हां, येस. निर्णय आपण घेतला पाहिजे आपल्या आयुष्याचा, बरोबर. प्रत्येकाने वैयक्तिक. ओके. जो भी कहूंगा सच कहूंगा, सच के सिवा कुछ नहीं कहूंगा. विचारू? हो. येस. मला आवडली आहे. घरचे म्हणतात दुसरी कोणी मिळाली नाही का? आणखीन बघू आपण. आता काय करायचं? नाही, संसार शेवट स्वतःला करायचा म्हणून स्वतः निर्णय घ्यायचा. घरच्यांना समजावून सांगायची प्रोसेस होऊन जाईल की तू थोडं कसं समजावून सांगणार? इन्सिस्ट करता येईल, घरच्यांना सांगता येईल की मला ही आवडली, मागे गुण चांगले आहेत. मग आमचं दोघांशी पटतंय, विचार एकमेकांची परस्पर सहमती आहे, हे महत्त्वाचं आहे दोघांसाठी. सपोज असा विचार करताना केला की आम्हालाच राहायचं आहे, की इकडे दोघांनाच राहायचं आहे का फक्त? मग नाही, राहायचं कुटुंबासोबत आहे. हां, हे फिक्स आहे ना? एकत्र. हो, फिक्सच आहे ना. ओके. कुटुंबासोबत राहायचं आहे, पण कुटुंबाला कन्व्हिन्स करणं हे आपलं काम आहे. जर मला पटत असेल तर मी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न मी करेन, ती जबाबदारी माझी असेल. बरोबर. एकाने कन्व्हिन्स करायचं की दोघांनी कन्व्हिन्स करायचं? नाही, एकाने, ती जबाबदारी माझी असेल. माझ्या कुटुंबाला कन्व्हिन्स करायची जबाबदारी माझी असेल पहिल्यांदा, तिच्या सुरुवातीला. कुटुंबाला? तिच्या कुटुंबाला करायची तिची जबाबदारी असेल. ते मी एकदा बोलून बघेल, पण लास्टली जबाबदारी त्यांची असेल पूर्ण कन्व्हिन्स करायची. ह्याला उत्तर कोण देणार इकडून? आता हे झालं, ठरलं, मी माझ्या घरच्यांना कन्व्हिन्स करणार. तिला पण ते मान्य आहे, पण आता असा तिढा बसलेला आहे की ते घरच्यांना फार पसंत आहे असं दिसत नाही आहे. आता काय करायचं? कोण दिलं उत्तर? होतं असं म्हणजे मला महिन्यातनं एक 10-15 जणांना अशा लोकांना भेटायला लागतं की घरच्यांना कन्व्हिन्स करायचं आहे. अरेंज मॅरेज असून माझं लग्न माझं मीच ठरवलं ही केस वेगळी. आणखीन काय करावं? कन्व्हिन्स करायची वेळ आली तर त्या मुलाच्या सोबत तुम्ही त्याच्या घरच्यांना भेटणार का? द्या द्या द्या, माईक द्या पटकन लगेच मागे. बसून बोलू का? बसून बोल, काय प्रॉब्लेम नाही. कन्व्हिन्स करायची वेळ आली तर करणार ना कन्व्हिन्स. नक्की त्याच्या घरच्यांना? हो, करेल. ओके. भेटून. बर. सपोज असं झालं की तुम्हाला पसंत आहे, वडील म्हणतात दुसरा बघू. आता काय करणार? त्याला घेऊन वडिलांना भेटणार? जो आधी बघितला असेल, मीन्स माझ्याकडून फिक्स असेल, तर त्याला आधी भेटून घेईल मम्मी पप्पांना, त्यानंतर मग दुसरं बघता येईल. पण ओके. आधी जो असेल तो. आता बेसिक प्रश्न विचारतो एकदम. ऑल इज वेल म्हणा. ज्या अपेक्षा तुम्ही लिहिल्यात ना त्या पुस्तकात, त्या तुमच्याच आहेत का आई वडिलांच्या आहेत? आमच्याच अपेक्षा आहेत. नक्की ना? येस. हां, मग आता उत्तर द्यायला पाहिजे. ठीक आहे. व्हॉट डू एक्झॅक्टली मीन बाय मला करिअरला स्कोप देणारा पाहिजे? जॉब करू द्यायला पाहिजे. मुलांना असं वाटतं का की जॉब करू नये? पर्टिक्युलरली जे मेट्रो सिटीमध्ये आहेत त्यांनी तर नक्की असा विचार करायला पाहिजे की जॉब त्यांनी करावा की करू नये. काटा छोटा भी होत लेकिन चुपता है. हो, जॉब तर केलाच पाहिजे. डबल इंजिन सरकार.
हं जॉब केला पाहिजे. बरं, पुढे काय म्हणाला? डबल इंजिन सरकार. डबल इंजिन सरकार. डबल इंजिनची गरज नसेल सपोज, हां. एकच इंजिन वंदे भारतचं आपल्याला बास आहे, ओके. तर काय करायचं? नाही चालतं. आपल्याला काय पैसे कमवायची गरज नाही आहे. डिपेंड्स. असं जर सपोज असेल तर करू द्यायचं की नाही? कोणी काम करू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. बरं, आता अवघड प्रश्न. बिंदास. हां. मुलीला भाऊ नाही आहे, एकुलती एक आहे. बर. लग्नाच्या आधी एकुलती एक मुलगी असेल तर काय फिलिंग असतं आपल्याला? सॉरी. लग्न ठरताना एकुलती एक मुलगी आहे, हां. तर फिलिंग काय असतं? आई वडिलांची काळजी घेतली पाहिजे तुझ्या. तुझं फिलिंग काय असतं? माझं काय फिलिंग असणार? मुलीकडे बघणार ना आपण. बरोबर. हां. हां. नंतर जर सपोज ती म्हणाली की माझ्या आईवडिलांना माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही आहे, ओके. आता त्यांना होत नाही, तर मी माझी सॅलरी सगळी त्यांना देणार. हो चालते, काही इश्यू नाही, काही इश्यू नाही, बघा, उसने सच कहा है. काही इश्यू नाही. कधी असा जर विचार केला की आपल्या दोघांचा जॉईंट इन्कम बँकेला दाखवून फ्लॅट घेतलेला आहे, बर. आता तू अचानक म्हणायला लागलीस की नाही मी माझी सगळी सॅलरी मी तिकडे देईन, तर काय होईल? म्हणजे मला कळलं नाही तुम्ही काय म्हणला एक्झॅक्ट. दोघांनी नवीन फ्लॅट घ्यायचं ठरवलं, बर. दोघांचं इन्कम दाखवलं, बरोबर. मग आता हे दोघांचं घर आहे, मग दोघांनी मिळून ते क्लिअर करू असं ठरलं. राईट. मध्येच ते असं म्हणाले की नाही मी माझा सगळा पगार आता तिकडे देणार आहे. ओके. आता ते आपण म्युच्युअली डिसाईड केलेलं असतं ना शेवटी काय असेल ते. पण ती म्हणाली ना की आता नाही मला तिकडे सपोर्ट करायला लागणार आहे. हा बरोबर आहे ना. मग त्यांची पण फॅमिली आहे, तिचे पण आई वडील आहेत, त्यांना सपोर्ट केलाच पाहिजे. मग मार्ग कसा काढणार? ती म्हणणार मी तिकडे सपोर्ट करणार, इकडे घराला नोटीस यायला लागली तर काय करणार? म्युच्युअली अंडरस्टँड केलेल्या असतात गोष्टी, काय ऍडजस्टमेंट होणारच कुठे ना कुठे. आधी म्युच्युअली अंडरस्टँड होतात की टप्प्याटप्प्याने होत जातात? टप्प्याटप्प्याने होतात. स्लो इव्हॉल्विंग प्रोसेस आहे. इट्स नॉट डिरेक्ट. नॉट. ओके. पण असं होऊ शकतं का की ह्याची कल्पना मला आधीच असली असती तर फार बरं झालं असतं, असं वाटतं का कधी? असं कसं होईल? कोणती कल्पना म्हणला? म्हणजे ती असा काही विचार करतेय, अशी कल्पना मला आधीच असली असती तर फार बरं झालं असतं, असं वाटतं का? नाही, कसं असतं, प्रॉब्लेम्स हे सांगून येत नाहीत, कधी येऊ शकतात. आणि फॅमिलीला सपोर्ट केलाच पाहिजे आयदर वेज, कोणताही मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे. येस. दोन्ही साईडला. बिहाइंड दिस थिंकिंग प्रिन्सिपल काय आहे की मला ॲक्सेप्ट करायला पाहिजे की सिच्युएशन येऊ शकते. हां, बरोबर आहे. बरोबर. वाईस वर्षा, की आत्ता मला गरज नाही आहे, नंतर जर गरज भासली तर मला सपोर्ट लागणार, ह्या गोष्टीवरती बोलणं होतं का? सॉरी. नंतर जर आत्ता मला तुझ्या ॲक्टिव्ह सपोर्टची गरज नाही आहे, तू तुझं आवड म्हणून तू कर नोकरी, ओके. भविष्यकाळात जर लागली तर तू माझ्यासोबत उभी राहणार का? त्या इन्कम पॉईंट ऑफ व्ह्यू. इन्कम पॉईंट ऑफ व्ह्यू हो, करूच शकतात ना, नक्कीच. तर ह्याची चर्चा आधी करायची का बघू त्यावेळेला? आधी झाले असेल तरी, आणि स्लोली गोष्टी होतात बोलताना. म्हणजे हां, पण ती लग्नाच्या आधी झालेली बरी की लग्नाच्या नंतर आपोआपच होईल? डिपेंड्स, प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल चॉईसेस वरती असतं ते. सो इंडिव्हिज्युअल चॉईसेस आणि एक्सपेक्टेशन्स ह्याच्यात फरक असतो की सेम असतात? डिफरंट असतात. पर्सन टू पर्सन डिफरंट असतो आणि प्रत्येक माणूस वेगळा असतो. बरोबर. मग आता ह्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल चॉईसेस आणि अपेक्षा तर एकच आहेत. हा, ते आता वरवधूवाले टाकतात, संस्कारी, अनुरूप, सगळं सेमच असतं. अनुरूप हा शब्द आला की सगळं कॉमन येऊन जातं. त्या अनुरूपमध्ये प्रत्येक स्पेसिफिकेशन नसतात ना काही, की आपण हे पाहिजे स्पेसिफिक किंवा हे पाहिजे. मग अशा वेळेला काय करायचं? सगळं गृहीतच धरलेलं असेल तर? सो ह्यासाठीच तर असं वधूवर मेळावा द्यायचं ना, जिथं पालकांना एंट्री नाही. करेक्ट. पालकांना एंट्री असू नये असं जे थिंकिंग आहे ते कशासाठी आहे त्याचं उत्तर आत्ता त्यांनी दिलं आणि ते बरोबर आहे. ट्रान्सपरंट डिस्कशन्स फार आवश्यक असतात. तुम्हाला असं वाटतं का की 30 वर्षांपूर्वी, 40 वर्षांपूर्वी, 50 वर्षांपूर्वीची जी सहन करण्याची शक्ती होती किंवा ॲडजस्ट करण्याची शक्ती होती ती आता आपल्यात आहे? तीच शक्ती तशीच्या तशी आपल्यात आहे असं वाटतं का दोघांना पण? आहे की नाही? नाही.
कुठल्या कुठल्या बाबतीमध्ये मी सहन करणार नाही, मला पटणारच नाही, असं काही सांगता येईल? ह्या बाबतीमध्ये नो कॉम्प्रोमाइज. दिस इज अ व्हेरी कीन इमोशनल फॅक्टर. मला चालणार नाही असं ते असतं. हे योग्य नाही आहे असं नसतं. या बाबतीमध्ये मी कॉम्प्रोमाइज करणार नाही, नो कॉम्प्रोमाइज असं सांगितलेलं असतं. म्हणजे मी कॉम्प्रोमाइज करणार नाही बाय बोथ द एंड्स. त्याचं पण तसं म्हणणं असतं, तिचं पण तसंच म्हणणं असतं. मी करणार नाही, मला चालणार नाही. मला आला की ते अनुरूपमधलं सगळं गेलेलं असतं तिथं. सची बाराखडी म्हणतो मी त्याला कधी कधी. सज्जन, सद्गुणी, साल, सुसंस्कृत असे सगळे सच असतात. ज्या वेळेला पटेन असं होतं त्यावेळेला ते स कुठे जातात सगळे. ट्रान्सपरंट डिस्कशन्स आर इम्पॉर्टंट. बऱ्याच वेळेला एक मोठा फुटबॉलसारखा प्रश्न घेऊन अनेक मुलं मुली मला भेटायला येतात. तो प्रश्न असतो इगो. व्हॉट इज मीन्ड बाय इगो? इगो म्हणजे काय, कुणाला सांगता येईल? इगो काय असतो? बोला. इगो म्हणजे अहंकार. ते भाषांतर झालं. नाही जास्त पण तुम्हाला ॲक्च्युली काय म्हणजे काय एक्सपेक्ट काय आहे तुम्हाला? इगो म्हणजे काय? मला खूप इगो आहे किंवा तिला खूप इगो आहे. जास्त अहंकार आहे किंवा त्या गोष्टीबद्दल मी सर्वश्रेष्ठ ही भावना आहे मनामध्ये. एखाद्या बाबतीत मी ह्यापेक्षा वरचढ आहे, हा मला अशी माझी भावना आहे. मी वरचढ आहे, हे माझ्यापेक्षा दुय्यम आहे. हां, हा माझा इगो झाला. ओके. आता इथे सिच्युएशन आहे, खरं उत्तर द्यायचं. हो. सगळी उत्तरं खरीच चालणार. हां, सपोज असं झालं की मला 8 लाखाचं पॅकेज आहे. मला मुलगी पसंत पडली, तिचं 10 लाखाचं पॅकेज आहे. चलो, काय हरकत नाही. अभिनंदन आहे मुलीचं, चांगली गोष्ट आहे. पुढे जात असेल तर मुलगी चालेल. 100% चालेल. मुलीला चालणार का? ते माझ्यापेक्षा 2 लाखाने पॅकेज कमी आहे. ते मुलीवर डिपेंड आहे. हां, आता द्या तो mic माझ्या तिकडे. इंनी मी सांगतो. आता mic तिकडे द्या. माझ्या इंनी मी सांगतो. चालेल, ओके. आता इकडे माझ्या इन्कमपेक्षा 2 लाखांनी ॲन्युअल पॅकेज कमी आहे. आता काय करावे? कोण सांगेल? चेहरे बोलतात. हा, मी रोज 50 लोकांना भेटतो, त्याच्यामुळे मला दिसत असतंय कुणाच्या चेहऱ्यावरती उत्तर आहे. हां, चालेल. चालेल. उत्तर नोट करा. कुणाला चालणार नाही. माझ्यापेक्षा कमी पाहिजे, नाही नाही असं नाही. किंवा मला पॅकेज आहे, त्याचं इन्कम अनिश्चित आहे. आता ओके, काय प्रॉब्लेम नाही. काय प्रॉब्लेम नाही. इन्कम निम्म आहे, अनिश्चित आहे. माझ्या 50%च आहे, पण बाकी सगळं ओके आहे. ओके, पण त्याच्यामध्ये जर पोटेन्शियल असेल तर कधी ना कधी ते ग्रो होईलच. ओके, मग विचार करताना काय करायचा? विचार करताना पॉझिटिव्ह विचार करायचा. की जर आज इन्कम कमी आहे तरी पण ते हळूहळू ग्रॅज्युअली ग्रो होईल. येस. इथे एक खूप महत्त्वाचा मुद्दा सांगतो. जशी माझी मॅरिटल काउन्सिलिंगमध्ये प्रॅक्टिस आहे तशीच करिअर काउन्सिलिंगमध्ये पण प्रॅक्टिस आहे. सो अनेक करिअरमधले कन्फ्यूज असणारे किंवा अशा पॉईंटला अडकलेले खूप जण मला भेटतात. देर आर 2 टाईप्स ऑफ करिअर्स. काही करिअर्स असे असतात जी लेटेस्ट नॉलेजवरती चालतात. तुम्ही अपडेटेड आहात की नाही, तुमचं नॉलेज अपग्रेडेड आहे की नाही, लेटेस्ट आत्ताच्या ट्रेंडिंगमध्ये आहे की नाही, याच्यावरती चालतात. काही करिअर्स ही एक्सपिरियन्स बेस्ड असतात. ती अनुभवानी समृद्ध होत जाणारी करिअर्स असतात. कोथिंबीर लावायची असेल ना बागेत तर काय करतात? धणे पेरतात.
8-10 दिवसात लगेच अंकुर फुटायला लागतात, 15-20 दिवसात कोथिंबीर येते. पण हापूस आंबा लावायचा असेल तर इट विल टेक 14 इयर्स. 14 वर्षांनी त्याला ते फळ लागणार. दिस इज लाईक की लेटेस्ट ट्रेंडिंग करिअर्स आणि एक्सपिरियन्सनी मोठी होणारी करिअर्स. सुरुवातीला अनेक करिअर्समध्ये प्रॅक्टिसमध्ये तेवढं इन्कम जनरेट होत नसतं, बाकी सगळं चांगलं असतं, पण इन्कम तेवढं मोठं नसतं. जेव्हा तो रिलेव्हंट एक्सपिरियन्स येतो त्याच्यानंतर ते शूट होतं. एक्सपिरियन्स बेस्ड करिअर्समध्ये काय असतं, MRP लाईक करिअर नसतं. असं मला महिन्याला ठराविक इन्कम मिळेल असं नसतं. मी जे सांगेन ते ती माझी फी. पर्टिक्युलरली फॉर एक्झाम्पल मेडिकल किंवा लॉ, आर्किटेक्चर, जे स्वतंत्र व्यवसायामध्ये असतात, करिअरची सुरुवात करून 3-4-5 वर्ष झालेली असतात, तर ग्रोथ स्लो असते, स्टर्डी असते, पण स्लो असते, हळूहळू वाढते. हे हळूहळू वाढणं आपण मान्य करणार का? येस. मान्य करणार. आजूबाजूच्यांना काय वाटतं, मान्य करणार का? मुलींना काय वाटतं? ही हळूहळू वाढणारी ग्रोथ आहे, हळूहळूच वाढतीये, मान्य करणार का? करणार. ओके. सेम इकडे. आत्ता ती काही कमवत नाही. माझी अपेक्षा आहे की तिने कमावती असावं, पण त्याच्यासाठी जे प्रोफेशनल एज्युकेशन लागतं ते आत्ता तिच्याकडे नाही आहे. मी माझ्या बायकोच्या शिक्षणाला सपोर्ट करणार का? तिने शिकायचं ठरवलं तर सपोर्ट करणार का? नक्की. नक्की. सपोर्ट करणार म्हणजे काय करणार? तू शिक. फक्त फी नसते, मेंटली प्रिपरेशनही त्याला लागते. गुड. जर असा सपोर्ट असेल तर म्युच्युअल बॉन्ड्स एकदम स्ट्रॉंग होतात. कारण ते तेव्हाच स्ट्रॉंग होतात ज्या वेळेला तुम्ही एकमेकांचा रिअल स्ट्रगल डोळ्यांनी बघत असता. सपोज सोपा प्रश्न बघू. मला केक फार आवडतो. रेडीमेड असतो, विकत आणून खाणार, छान लागतो. जेव्हा मी स्वतः पहिल्यांदा केक शिकून स्वतः करेन तर त्याला तो कसाही झालेला असला तरी आपल्याला आवडतो की नाही? आवडतो. ज्यांच्यासाठी करतो त्यांना आवडतो की नाही? एकच घास खातील पण गोड मानून घेतील, तोंडावर तरी म्हणतील हो हो चांगला आहे म्हणून. वाय? आपण त्याच्यासाठी जे एफर्ट्स घेतो ते बघितलेले असतात त्यांनी. सो जेव्हा लाईफ पार्टनर एकमेकांचा स्ट्रगल बघतात, स्क्रॅचपासून स्ट्रगल बघतात, किती कष्ट घ्यायला लागतात हे बघतात, ॲक्सेप्टन्स तयार होत जातो. मी जे जे करतो आहे त्याला माझी बायको सपोर्ट कधी करेल? जेव्हा माझं इंटेन्शन तिला कळेल. इंटेन्शन आपल्या लाईफ पार्टनरला समजणे ही फार मोठी गोष्ट आहे. त्याच्या इतकं महत्त्वाचं दुसरं काहीच नाही आहे. बाकी सगळ्या गोष्टी नंतर आपोआप होतील, मिळतील. इंटेन्शन्स कळणं जरुरी आहे. मी जे करतोय त्याच्यामागचा हेतू तिला माहिती आहे का? माझं तिच्याशी तेवढं चांगलं कम्युनिकेशन आहे का? ट्रान्सपरन्सी आहे का? माझे हेतू तिला कळतात का? मी सगळ्या गोष्टी तिला सांगून करतो का? मला ती सवय आहे का? मग स्ट्रगल समोरासमोर दिसायला लागतात आणि ॲक्सेप्टन्स येतो. जर ॲक्सेप्टन्स आला बाय ऑल द टर्म्स, आयुष्याच्या सगळ्या बाजूंचा ॲक्सेप्टन्स आला, तर त्याच्यासारखी चांगली गोष्ट दुसरी काहीच नाही. कारण ते बेसिक प्रिन्सिपल आहे. सेकंड थिंग, दोघांचंही कल्चर वेगळं वेगळं आहे पूर्ण. ओके, बिलॉंग्स टू सेम कम्युनिटी पण पद्धती वेगळ्या वेगळ्या आहेत. ॲडजस्ट होण्यासाठी वेळ लागणार. तो वेळ आपण देणार का? पण जर मला सोमवार ते शुक्रवार रोज 12 तास काम आहे ऑफिसचं, वर्क फ्रॉम होमच आहे, पण तरी सगळ्यांना वाटतं घरात बसून तर असतं,
अशा वेळेला काय करणार? न्याय कसा देणार? वर्क फ्रॉम होम आहे, टोलेजंग पॅकेज आहे, पण 12 तासाचं काम आहे. पण सगळ्यांना काय दिसतं? ही हिच्या खोलीत बसून काहीतरी करत असते. असाच शब्द असतो हा तो. ही हिच्या खोलीत बसून काहीतरी करत असते. 1 तारखेला जो चेक येतो अकाउंटला तो काहीतरी नसतो ना. ते सगळ्यांना क्लिअर असतं एकदम. पण रोज काय करत? सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत काहीतरी करत असते. अशा वेळेला अपेक्षा फक्त नवऱ्याची नसते, बाकी सगळ्यांची असते. तिने संसार पण केला पाहिजे. म्हणजे लग्नाच्या आधीचं जे करिअर चालू आहे ते करिअर आहे की करिअर, पण लग्न हे पण करिअर आहे. ह्याची जाणीव आहे का की लग्न हे पण करिअर आहे? मला स्विच न करता एकाच कंपनीबरोबर काम करायचं आहे. स्विच करू शकत नाही. पॅकेज वाढू पण शकतं, बेंचवर पण बसायला लागू शकतं, कमी पण होऊ शकतं. कंपनी आजारी पडू द्यायची नाही. सगळी ऑडिट्स A ग्रेडनी क्लिअर झाली पाहिजेत. माझे सासरे चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे मला ते चांगलं माहिती आहे. ऑडिटला A+ ग्रेड पाहिजे. जर असं असेल तर माझं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यात पाहिजे. मग तिथे प्रश्न येतो, तो मुद्दा दोघांनी पण लक्षात घेण्यासारखा आहे. पॉईंट नंबर 1 म्हणजे त्याच मुद्द्याचे 2 भाग आहेत. पॉईंट A आहे, गृहीत धरू नका. आयुष्यात सगळ्यात मोठे प्रॉब्लेम्स तिथूनच सुरू होतात. मला हे माहीतच नव्हतं, असं होईल असं वाटलंच नव्हतं, किंवा हे आपलं बोलणंच झालेलं नव्हतं. मग ते म्युच्युअल काही नसतं त्यावेळेला. गृहीत धरायचं नाही हा पार्ट A. आणि पार्ट B, वर्क लाईफ बॅलन्स. युअर जनरेशन इज ऑलरेडी सफरिंग दिस काइंड ऑफ इम्बॅलन्सेस. वर्क लाईफ बॅलन्स. मला काम पण करायचं आहे, मला आयुष्य पण जगायचं आहे. दोन्ही प्रायोरिटी सेम रोडवरून जाणार आहेत. त्या सेम स्पीडनी जाणार नाहीत. दोन्हीचे स्पीड्स वेगळे वेगळे असणार. कारण वर्क आधी सुरू झालं आहे, मॅरिड लाईफ नंतर सुरू झालं आहे. टेक ऑफ व्हायला वेळ लागणार. पॅच कसं करणार? सो वर्क लाईफ बॅलन्स इज अ व्हायटल थिंग. तिथे जर गडबड झाली ना तर गोष्टी चुकतात. आपण ज्याला आपल्या लाईफ पार्टनरच्या बद्दल विचार करू त्याला असा विचार करायचा की माझा वेलनेस कशात आहे? तो फिजिकल गोष्टींमध्ये आहे की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आहे? माझा वेलनेस कशात आहे? तो बॅलन्समध्ये आहे की अचिव्हमेंट्समध्ये आहे? म्हणजे मी लग्न करून अचीव केलं की लग्न करून बॅलन्स केलं? दोन्हीपैकी काय आहे? सगळेजण पुण्यातले नाही आहेत ना? पुण्यातले किती आहेत? अच्छा, तुम्ही 1 ते 4 मध्ये बोलला नाहीत तर मान्य आहे. बाकीच्यांना काय प्रॉब्लेम आहे? आमच्याकडे 1 ते 4 मध्ये बंद असतं सगळं शटर. 4 नंतरच बोलू. बाकीच्यांना काय इश्यू आहे? वर्क लाईफ बॅलन्स कसा करणार? कोणाला काही सांगता येईल? बोललात तर कळेल, नाही बोललात तर कसं कळणार? प्रायोरिटीज सेट करावं लागतील. येस, परफेक्ट. प्रायोरिटीज सेट करायला लागतील. कोणाच्या? दोघांच्याही. मग प्रायोरिटीज या अचिव्हमेंट्सच्यासाठी सेट करायच्या की बॅलन्सिंगच्यासाठी सेट करायच्या? बॅलन्सिंगसाठी मोस्टली की ॲक्युरेटली? ॲक्युरेटली म्हटलं तरी चालेल. येस, बॅलन्सिंगच्यासाठी सेट करायच्या. म्हणजे काय? मला 2 पावलं मागे पण यायला लागू शकतं. येस, बरोबर. येस. माझ्या मित्राच्या आईवडिलांचा मला फोन आला होता एकदा रात्री 11:30 वाजता. तू कुठं आहेस? पुण्यात आहे. आत्ताच्या आत्ता घरी आहे. गेलो. ते माझ्या मित्राचे वडील खाली पार्किंगमध्ये थांबले होते. म्हटलं इथं कशाला थांबलात? वरती? नाही 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 म्हटलं, दाखवतो म्हणाल तुला.
आणि त्यांनी फोटो दाखवले. ते पुण्यात नसतात, कधीतरी राहायला येतात. ते 4 दिवस राहायला आले होते आणि फोटोच काढत होते. म्हणलं हे काय प्रकरण आहे? हा भांडी घासतो, स्वयंपाकघरात ओटा पुसतो, गॅस पुसतो. ती सांगून जाते त्याला, अरे ती जरा तुझी चहाची भांडी पडली ती घासून जा ऑफिसला, मी करू शकणार नाही. ती त्याला सांगून जाते, वॉशिंग मशीन लावतोस का तेवढं, मला जमणार नाही आज. हा लावतो, कपडे वाळत घालत बसतो. हे काय प्रकरण आहे? मग मी त्यांना विचारलं, तुम्ही बोललात का हे त्याच्याशी? हो बोललो की. तर तो असं म्हणाला की मला जगायचं ना, मग 4 कामं मी केली तर तुम्हाला काय त्रास आहे? माझं मी करतोय ना, तुम्हाला काही बोलतोय का? त्याच्यावरनं यांच्या डोक्यात पिल्लू की ह्याला हे सगळं लादलेलं असेल बहुतेक. मी त्यांना विचारलं, तुम्हाला काय प्रेशर आहे का? त्याला काही त्रास आहे का त्याचा? तर ते म्हणले, नाही, लग्नाच्या आधी तो ह्यातलं काहीच करत नव्हता. ओके, चक्रव्यूह सुरू झाला. लग्नाच्या आधी मी यातलं काही करत नव्हतो, लग्नाच्या नंतर ऑलमोस्ट 50% संसार करायला लागलो. आईवडिलांना टेन्शन, मुलांनी बदलण्याची तयारी दाखवली तर त्याच्या आईवडिलांना टेन्शन येतं. मुलगी 50%पेक्षा जास्ती बदलली तर तिच्या आईवडिलांना टेन्शन येतं. पण जो बॅलन्स लागतो ना, की आम्हाला जर लाईफ बॅलन्स करायचं असेल तर 2 पावलं मागे पण यायला पाहिजे, 2 पावलं पुढे पण जायला पाहिजे. आता इथे एक कहाणी में नया ट्विस्ट आ जाता है. पण तो ओनली फॉर कॅन्डिडेट्समधला नाही आहे, ओनली फॉर पेरेंट्समधला आहे. सांगू का कहाणी का ट्विस्ट? मुलीचं लग्न झालं तर जावई असा बॅलन्स करणारा लागतो, पण सून घरात आल्यानंतर मुलगा बॅलन्स करत असल्याला चालत नाही. सेम वाईस वर्षा. मुलाचं लग्न झाल्याच्या नंतर मुलाने काही करायचं नाही, पण इकडच्यांचा पण जावई तसा पाहिजे. त्यांनी सगळं केलं की त्याचं कौतुक असतं. मुलाला कळतच नाही, त्याचं करतात, माझं कौतुक करत नाही. मुलीला कळत नाही, त्यांच्या लेकीला आराम पाहिजे, मला करू द्यायचा नाही. एकत्र एक जॉईंट लाईफ म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी असं नसतं. त्यांच्याकडे बघून एक्सपेक्टेशन्स तयार होत असतात, त्यांची कंपॅरिझन होतेच. तुम्ही आयडियली बॅलन्स्ड कपल झालात तरी पण तुम्हाला आयडॉल मानत असणारे पण लोक आहेत, तुमची कंपॅरिझन करणारे पण लोक आहेत. लोक सगळ्या बाजूनी बोलणार. अशा वेळेला आत्ताची आपल्या जनरेशनमधली मुलं मुली काय म्हणतात, तुला स्वतःचा स्टँड आहे की नाही? नाऊ माय क्वेश्चन इज फॉर बोथ द एंड्स, की तुम्हाला असा लाईफ पार्टनर हवा आहे का की ज्याला स्वतःचा से आहे? प्रश्न गुगली बॉल आहे. स्वतःचा से असणारा लाईफ पार्टनर पाहिजे का? मुलांना काय वाटतं? माझं असं म्हणणं आहे की ओपिनियन असलं पाहिजे स्वतःचं. हां, हे डिप्लोमॅटिक उत्तर आहे. येस. म्हणजे तू तुझं मत सांगून बघतो, बघून सांगतो असं मी उत्तर देणार? तसं नाही, सिच्युएशन वाईज म्हणतो मी. रादर की मी एका प्रॉब्लेममध्ये असेल तर असं नको व्हायला की म्हणजे मी याच्यावरती सोल्युशन शोधेन, त्याच्यावरती तिचंही काहीतरी ओपिनियन असलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि ते ओपिनियन बरोबर असलं पाहिजे असं काही नाही आहे, कारण मी त्या जागी स्टक झालेलो आहे. ओपिनियन बरोबर असेल तर चांगलीच गोष्ट आहे, आणि चुकीचं असेल तरी कोणीतरी सजेशन काहीतरी देत आहे, ह्यालाही मी एक्सेप्ट करणार. म्हणजे आपला लिसनिंग सेन्स उत्तम असेल तर बरोबर, संसार चांगला होतो. एक्झॅक्टली. बरोबर. येस. इकडे काय वाटतं? स्वतःचा से असणारा नवरा पाहिजे की नको? अरे बोला बोला. त्याला स्वतःचं ओपिनियन मांडता यायला पाहिजे की नको? हां, माईक.
येस पाहिजेच. त्याला मांडता यायला पाहिजे. व्हॉट अबाउट यू? माझं पण तुझं दोघांचं पण मत मांडता यायला पाहिजे. धिस इज द प्रिन्सिपल कॉल्ड ॲज रिस्पेक्ट. एकमेकांचं मत पाहिजे आणि ऐकून घ्यायला पाहिजे. म्हणजे काय, रूल म्हणून नाही ऐकून घ्यायचं. मी प्लेटमध्ये पोहे खातोय, हां बोल, ऐकलं ना तुझं, हां ओके. असं नसतं. काही काही तर कपल्स फार स्वीट पॉयझनिंगमध्ये असतात. त्यांचं रिलेशन रिस्कमध्ये असतं हे कळत असतं ॲज अ मॅरिटल काउन्सिलर, पण ते त्यांना कळत नसतं. तो नवरा किंवा ती बायको काय करत असते, सरप्राईज म्हणून गोष्टी घरात आणते. अरे मला तुला सांगायचं नव्हतं, तुला सरप्राईज द्यायचं होतं. स्वतःच्याच मनाची घेणार. पण या नवऱ्याने टी व्ही आणला IPLच्यासाठी बघण्याच्यासाठी. बायको म्हणाली अरे मला विचारायचं तरी, मला पण काही कळतं त्याच्यातलं. अरे तुला सरप्राईज द्यायचं होतं ना, टी व्ही बघणार हाच. तिच्या चॉईसचा इंटरफेरन्स नको म्हणून मग आता जेव्हा आम्ही ते चॉईसचं कॉम्पिटन्सी बघत जातो ना, त्याच्या वेगळ्या वेगळ्या टेस्ट असतात, एकदम इंटरेस्टिंग असतात. हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर मेनू कार्ड कोण बघतो? मग पहिले आप हे सुरुवातीला असतात. नंतर 2 मेनू कार्ड्स येतात. मग तू काय खाणार, मी काय खाणार. मग सुरुवातीला त्याच्यात पण पहिले आप असतं. नंतर कोणीतरी एकाच चालतं, एक जण ऐकतो. आता ट्रेंड असा आहे की मुलं ऐकतात. मला जे दिसलंय ते सांगतो. मुलं सांगतात तुला जे सांगायचं ते सांग, कारण त्याचं लक्षच नसतं मेनू कार्डमध्ये, तो व्हॉट्सअप बघत असतो. रिलेशन्समध्ये एकमेकांना वेळ द्यायला लागलो की मग कळतं की कुठल्या गोष्टीत कुणाचं ओपिनियन माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. बघा टर्म ओपिनियन इम्पॉर्टंट आहे. कुठल्या गोष्टीत कुणाचं ओपिनियन इम्पॉर्टंट आहे आणि कुठल्या गोष्टीमध्ये ओपिनियन महत्त्वाचं नाही आहे, तिथे डिसिजन लागतो. देर इज अ डिफरन्स बिटवीन एक्सप्रेसिंग अन ओपिनियन अँड टेकिंग अ डिसिजन. हे असंच करायला पाहिजे. असा डिसिजन जर बायको द्यायला लागली तर ॲक्सेप्ट करणार का तिने मतच सांगायचं आहे फक्त? हे असंच व्हायला पाहिजे असं जर बायकोने सांगितलं तर ऐकणार का? रिस्की प्रश्न आहे, पण हेलिकॉप्टर शॉट मारायला चान्स आहे. नाही, बेसिकली जे काही डिसिजन्स घ्यायचे ते दोघांनी एक दुसऱ्यांबरोबर डिस्कस करून ओपिनियन समजून घेऊन एक कॉमन सोल्युशन काढावं लागेल. बरं, पण कसं काढणार कॉमन सोल्युशन? माहिती तर असायला पाहिजे. आता ज्या गोष्टीतलं आपल्याला काही माहीत नसेल, म्हणजे पुरुष वर्गाला. मी एकदा सोया मिल्क आणलं होतं. साक्षीदार बसली आहे तिथे, एकदम जो भी कहता हूँ सच कहता हूँ. ती म्हणली ह्याचा काय उपयोग आहे? मी म्हणलं ते नाही, मला ट्राय करून बघावं म्हणून मी आणलं. ती म्हणली मी तुला खात्रीने सांगते हे 1 चमचा पण तू पिणार नाही. खरंच झालं ते. मी घेऊन बघितलं, ते टाकूनच द्यायला लागलं. ती म्हणली म्हणून मी सांगत असते की या गोष्टीत तू पडू नको. काय आणायचं, कुठनं आणायचं, कसं आणायचं, ते कुठल्या ब्रँडचं असतं ते मलाच माहिती असतं. तू त्यात पडू नको. आता ऐकून घ्यायचं का नाही घ्यायचं माहीत नसेल तर नॉलेज शेअर करणं महत्त्वाचं आहे. बरोबर. नॉलेज शेअर करण्याच्यासाठी तुमचं कम्युनिकेशन चांगलं पाहिजे. ती जर मला काही सांगत असेल आणि हेच योग्य असतं असं म्हणत असेल तर शहाणपणा करू नको असं म्हणायचं नसतंय. पण म्हणतात तसं. आत्ता हसू येतंय, पण जेव्हा आपण असं म्हणायला लागतो ना तेव्हा कळतं की हा डंके सर त्याला बोलले होते, तेच मी आत्ता म्हणतोय, शहाणपणा करू नको. आता असंच म्हणायचं असतं कधी कधी, शहाणपणा करू नको. पण आपण असं म्हणतो की तुला कोणी विचारलंय का? टोन तोच असतो, शहाणपणा करू नको. प्रत्येक गोष्टीत तुझं मत पाहिजेच आहे का? आपण सिनेमामध्ये बघतो की नाही, पर्टिक्युलरली 80s 90sच्या त्या काळातले मूवीज कोणी बघतात का? 80s to 90s मधले सिनेमा बघण्याची आवड आहे का कोणाला?
बघतात? हात वर करा की कोण कोण बघतात ते, म्हणजे मला त्याप्रमाणे कळेल कोणाला विचारायचं. त्याच्यात काय असतं, ते नवरा आंघोळीला गेलेला असतो, बायको त्याचे सगळे कपडे काढून बेडवरती तिथे ठेवलेले असतात. कपडे काढून म्हणजे ऑफिसला घालायला जायचे कपडे. तो बरोबर ते घेतो, कपडे घालतो, त्याला लक्षात येतं की बटन तुटलेलं आहे. हा पेटंट सीन होता सगळ्या सिनेमांच्या मधला. हे सगळे मोठे बसलेले आहेत ना, यांनी तो सीन सिनेमामध्ये अनेकदा बघितला असेल. ती शर्टावरच ती बटन लावणार, मग मागणं म्युझिक वाजणार बॅकग्राऊंड. शर्ट घातलेला असताना अंगावरच बटन लावणार. हे होतं की नाही, कॉमन सीन. आता आपण काय करतो, तुला कळत नाही का, बटन बघता येत नाही का, ते तुटलेलं आहे. दिवसाची सुरुवात वाईट. काय का कम्युनिकेशन काही नसतंय. मग तेव्हा आपण म्हणतो की सजेशन्स अँड फॅक्ट्स आर डिफरंट. बाकी सगळं चांगलं असतं, पण तो मुलगा मला सांगतो तिच्या कपड्याचा चॉईस ना बेकार आहे, कशावर पण काही पण घालते, मला पण तसाच आग्रह करते, मला जमणार नाही. पण हे तो तिला सांगू शकत नाही का, त्याच्या डोक्यात असतं मुश्किलीने 10 वर्षानंतर लग्न जमलं आहे, आता आवडत नाही तर आता कुठं ते सांगून अजून भांडणं करून घेऊ, त्यापेक्षा जाऊ दे बाई, तू म्हणतेस असं तर असं. मनातून कन्व्हिन्स नसतो, पण त्याच्या डोक्यात निराळाच स्ट्रेस चालू असतो. मला विचारायचं आहे तुम्हाला की आपल्या लाईफ पार्टनरच्या डोक्यात काहीतरी भन्नाट वेगळाच स्ट्रेस चालू आहे, हे आपल्याला कळू शकतं का? उसके दिमाग में कुछ तो चल रहा है, कळू शकतं? आपल्या बायकोच्या डोक्यात काहीतरी टेन्स सिच्युएशन चालू आहे, हे आपल्याला कळू शकतं का? मुलांना काय वाटतं, कळू शकतं का? कळू शकतं? कळायला पाहिजे की नको? कळायला पाहिजे. जर सपोज आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या बायकोला हे कळत नसेल, ऑफिसमध्ये ताणाताणी झालेली आहे, टीम लिडरनी दिल्या शिव्या दिलेल्या आहेत मला, म्हणून मी संध्याकाळी 6:30-7ला घरी आलो आहे, बायको म्हणते आज 9 वाजता सिनेमाला जाऊ आपण, अब क्या करना? मी ऑलरेडी काहीतरी भोगून आलेलो आहे, तिला असं वाटतं की चला आज लवकर आला तर आज आपण सिनेमाला जाऊ, काय करायचं? काय करायचं? हां, ऑफिसचा आणि ऑफिसच्या ज्या गोष्टी राहतात त्या गोष्टी आणि घरच्या गोष्टी ह्या आपण वेगवेगळ्या ठेवल्या पाहिजेत. जर आपण ऑफिसवरनं घरी आलो तर ते फक्त घरचं जे काय आहे तेच आपण बघितलं पाहिजे. ऑफिसच्या गोष्टी हे फॅमिलीमध्ये मिक्स करणं चुकीचं आहे. शेअर करणं चांगली गोष्ट आहे. मग त्याला तिला शेअर करायचं की ऑलरेडी तिने तिकीटं काढली असतील तर चल मी येतो तुझ्याबरोबर असं म्हणायचं. तेव्हा गेलं पाहिजे, म्हणजे तेव्हा गेलेलं चांगलं आहे असं. पहिलं उत्तर खरं मानायचा सायकोलॉजीमध्ये प्रघात आहे. त्यावेळेला गेलं पाहिजे, मनात असो किंवा नाहीतर नसो. या बाबतीमध्ये माझ्या सासूबाई आणि सासऱ्यांचं उदाहरण घेण्यासारखं आहे. कदाचित आपल्यापैकी अनेक जण त्यांचं नाव पण ऐकून असतील किंवा माहिती पण असेल. पंढरपूरचे CA संजीव कोठाडिया आणि माझ्या सासूबाई मिसेस शुभांगी संजीव कोठाडिया. घर आणि ऑफिस शेजारी शेजारीच आहे. दादा रोज दुपारी जेवायला येतात. ऑफिसमधली छोट्यातली छोटी गोष्ट तिथपासनं मोठ्यातली मोठी गोष्ट, कोणाशी काय व्यवहार आहेत, कुठल्या क्लायंटचं काय आहे, आज काय आहे, उद्याचं काय लाईनअप आहे, या आठवड्याभराचं काय लाईनअप आहे, उद्या मी कुठं जाणार आहे, कोणाला भेटणार आहे, किती वेळ एक्सपेक्टेड आहे, सगळं आमच्या बाईंना माहीत असतं. सगळं माहिती असतं.
आता त्यांचा जवळपास मला वाटतं 40 वर्षांचा संसार झाला, 40-41, इफ आय एम नॉट रॉंग, बरोबर ना? आता इथपर्यंत आहे की ते जरी प्रख्यात CA असले तरी सकाळचा चहा ते करतात बायकोसाठी. सकाळी 6 वाजता पहिला चहा दादा करतात, बाईंना देतात. मग दिवसभर नंतर ते काही किचनशी त्यांचा काही संबंध राहत नाही. पण हे पथ्य त्यांनी गेली अनेक वर्ष पाळलेलं आहे. दिवसभर कामाच्या गडबडीत असतात. सकाळी 7-7:30चं जे त्यांचं चहाची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये मात्र ते दोघंजणं डिस्कस करतात. अनेक वर्ष मी बघतो. जी डिस्कशनमधली ट्रान्सपरन्सी आहे ना, त्याच्यासाठी दोघांचा पण कम्फर्टेबल वेळ पाहिजे आणि ऐकून घेण्याची तयारी पाहिजे. एकाचीच डिस्कशनची तयारी आणि एकाची नाही आहे असं कसं होईल? मग ठरवून बसायला पाहिजे की नाही, आपण या वेळेला फोन बंद, बाकी सगळे कामं बंद, आपण एकमेकांशी बोलू. तुमचं लाईफस्टाईल आणि तुमच्या आधीच्या जनरेशनचा लाईफस्टाईल ह्याच्यात फार फरक आहे. आधीच्या जनरेशनकडे खूप वेळ होता. आता आपल्या जनरेशनकडे वेळ नाही आहे, वेळ काढावा लागेल. मग जितका वेळ पर्पजली आपण आपल्या लाईफ पार्टनरच्यासाठी काढू, कंपल्सरी काढणार म्हणजे काढणार. हा वेळ मी घरी देणार म्हणजे देणार. जितकं देऊ तितकं उत्तम आहे. जर तो वेळ देऊ शकलो नाही तर काही काळ थोड्या कुरबुरी होतील, पण नंतर एक मोठं डिससॅटिस्फॅक्शनचा पॅच सुरू होईल. आपल्याला जशा बाकी सगळ्या गोष्टी हव्या असतात, म्हणजे चांगलं शिक्षण पाहिजे, चांगलं करिअर पाहिजे, चांगला स्वभाव पाहिजे, चांगलं फॅमिली बॅकग्राऊंड पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, अमुक सगळं त्या कॉलम्समध्ये आहे. एक गोष्ट जी पाहिजे पण कॉलममध्ये नाही आहे ती आहे मला त्याचा वेळ पाहिजे. माझा नवरा किंवा माझी बायको माझ्या प्रायोरिटीमध्ये आहे. कुठल्या ॲस्पेक्टनी प्रायोरिटीमध्ये आहे ह्याचा विचार केला पाहिजे. जे तो विचार करत नाहीत ते अडकतात, त्यांना त्रास होतो. ज्यांचा विचार क्लिअर असतो ते पर्पजली वेळ काढतात, देतात. तुम्ही कितीही बिझी असाल, कितीही बिझी असणार असाल, पुढचे 8 दिवस तुम्ही त्या कनेक्टिव्हिटीमध्ये नाही आहात, बोलणं शक्य नाही आहे, एकमेकांना वेळ देणं शक्य नाही आहे, ह्याची क्लिअर आयडिया आपल्या लाईफ पार्टनरला असायला पाहिजे. मुलगा असो किंवा मुलगी असो, ती आत्ताच्या काळातली गरज आहे. मग आमच्याकडे आम्ही घरामध्ये व्हाईट बोर्डच लावून ठेवला आहे. बोथ आर प्रॅक्टिसिंग सायकोलॉजिस्ट, दोघांच्या पण अपॉइंटमेंट्स असतात. माझ्या अपॉइंटमेंट्सच्या लिस्ट लिहिलेल्या असतात, तिच्या अपॉइंटमेंट्सच्या लिहिलेल्या असतात. घरात सगळ्यांना माहिती असतं की यावेळेला काय काय होणार आहे. मग त्याच्यातली मला जितकी शक्य आहे तितकी तिच्या अपॉइंटमेंट्सच्या वेळेतली कामं मला करणं भाग आहे. माझ्या अपॉइंटमेंट्सच्या वेळेतली माझी कामं तिला करणं भाग आहे. म्हणजे तिची कामं तिनेच करायची, माझी पण कामं तिनेच करायची असं आता नाही होणार. तिची कामं ती करेल, माझी कामं मी करेल, इज आयडियालिझम, आदर्श आहे, रामराज्य. होऊ शकत नाही. कधी ना कधीतरी आपण तिला कामं सांगणारच. तिने आपल्याला सांगितली तर करायची की नाही करायची? करायला पाहिजे. दिस इज द नीड ऑफ दिस एरा. पण एक पॉइंट जो खूप वेळा मिसिंग असतो आणि ज्याच्यावरती आत्ता जगभरातून लोक भारताकडे फार अपेक्षेने बघतात, तो पॉइंट सांगतो. आपल्याकडे लग्न जी जमतात ना, तर त्याच्यामध्ये सुरुवातीला व्यवहार बघतात आणि नंतर ते रिलेशन इमोशनली बिल्ड होत जातं. हे जे पुस्तक आहे ना, या पुस्तकाचा मतितार्थ काय आहे? प्रॅक्टिकल कॉन्सेप्ट्समध्ये तुमच्या क्लॅरिटी पाहिजे. इट्स द पर्पज ऑफ दिस बुक.
नात्यांच्या मधलं जे बॉन्डिंग आहे किंवा नात्यांच्या मधला जो गोडवा आहे तो नंतर टप्प्याटप्प्याने डेव्हलप होत जाईल असं गृहीत आहे. बरोबर? एम आय राईट ऑर रॉंग? बाकी सगळ्या देशांच्या मध्ये उलट आहे. आधी रिलेशन्स इमोशनली एस्टॅब्लिश करतात, इमोशनल डिस्टर्बन्स आला की ते मोडतात, व्यावहारिक भांडणं सुरू होतात. तुझं काय माझं काय, तू मला किती देणार मी तुला किती देणार. देन द मॅरेज बिकम्स बिझनेस. होणार. आता काय करा, काय करायला पाहिजे? केली आपण माहीत नसताना, आता त्यांनी खाल्ली पाहिजे की नाही? हां, येईल मला ऐकू. हां, हां, म्हणजे त्यांनी हळूच सांगितलेलं तुला चालेल. हो. येस. आपण हे जे म्हणतो ना की पहिल्या दिवशी मला माहिती नसताना मी ते केलं आहे, आता एकदा कळल्यानंतर परत नाही करणार. ह्याला आपल्या जनरेशनमध्ये काय म्हणतात? एकमेकांची स्पेस एकमेकांना देणे. असं होऊ शकतं का की मला जशी त्यांनी स्पेस दिली पाहिजे तशी त्याला मी दिली पाहिजे? पुष्कळ लग्न, अरेंज मॅरेजेस, बघून करून ठरवून झालेल्या लग्नांच्या मध्ये पॉझिटिव्हनेस इज अ फॅक्टर. कोणाचा फोन येतो, कोणाशी व्हॉट्सअपवर चॅट करतो, कुठले कुठले ग्रुप आहेत, त्याच्यावर काय चालतं, हे मुली पण बघतात, हे मुलं पण बघतात. माझ्या मोबाईलला माझ्या बायकोने हात लावलेला मला चालणार आहे का? काय उत्तर? माझ्या फोनला माझ्या बायकोने हात लावलेला मला चालणार आहे का? येस ऑर नो? चालेल. बाकीच्यांना मनात न म्हणायचं असतंय नाही नाही नाही, आता म्हणायला लागतंय हो हो हो. चालणार?
एकदा लावल्यानंतर कळतेच पुढे की परत काय फोन बघताच येऊ नये अशी सेटिंग लावायला लागेल. इकडे माझ्या फोनला माझ्या बायकोनी माझ्या नवऱ्याने हात लावलेला मला चालणार नाही. असे सिच्युएशन आहे की बघितलं तरी चालेल. चालेल, पण तो काय बघतो हे कोणाला माहिती आहे. आत्ता हो म्हणताय, किंवा बायको आपल्या फोनमध्ये काय बघते हे मला कुठं माहिती आहे. मी आत्ता हो म्हणतोय. एकमेकांचे फोन सर्च करत राहणे हे एकमेकांच्या स्पेसमध्ये इंटरफेअर केल्यासारखं आहे. इज इट इंटरफेअरन्स ऑर नॉट? हे एकमेकांच्या आयुष्यातल्या स्पेसमध्ये घुसण्यासारखं आहे की नाही? आहे की नाही? येस ऑर नो? कोणाकोणाला वाटतं येस? दोन्हीकडे हात वर करा. आहे. कोणाकोणाला वाटतं नाही? हे काय एकमेकांच्या लाईफमध्ये घुसण्यासारखं नाही आहे, नॉर्मल आहे, असं कोणाकोणाला वाटतं? हात वर करा. दिस इज व्हॉट द रिअल प्रोबॅबिलिटी. अनेकांना आवडत नाही. आता सिंपल गोष्ट आहे, एकमेकांना ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या गोष्टी करायच्या नाहीत असं आपण त्या रिलेशनच्या सुरुवातीला ठरवलं. 5 वर्षानंतर काय असतं? दोघं वागायचं तेच वागतात, शेवटी आवडीनिवडी बदलाव्या लागतात. नाही ती तसंच वागत राहिली, शेवटी मी माझी अपेक्षा बदलून टाकली. असं होतं की एकमेकांचा रिस्पेक्ट करत करतच लाईफ पुढे जातं. हे या एक्सपिरियन्स लोकांना विचारायला पाहिजे. त्यांना माईक देता का जरा? नंतर इकडे पण विचारणार. बोला बोला. एकमेकांना समजूनच घ्यावं लागतं. हो, पण आता असं असतं ना की आपल्याला अनेक गोष्टी नाही पटत. माहीत असतं ना एवढ्या वर्षात. हां, पण एवढ्या वर्षांमध्ये माहिती असतं, पण सुरुवातीला कुठं माहिती असतं? त्यावेळेला काय करता? त्यावेळेला काय केलं? ऐकून घेतलं पाहिजे. म्हणजे सहन केलं पाहिजे असं आहे नाही, की समजून घेतलं पाहिजे असं आहे? समजून घेतलं पाहिजे. येस, समजून घ्यायला पाहिजे. जर आपण त्याच्या समजून घेतल्याच्या नंतर त्याच्या मुळाशी गेलो तर मे बी माणसं बदलू शकतात. मग माणसांच्या बदलण्यावरती विश्वास ठेवायचा की ह्या आयुष्यात बदलणारच नाही आहे असा ग्रह करून घ्यायचा? बदलण्यावर विश्वास ठेवायचा. बदलण्यावर विश्वास ठेवायचा, पण बदलण्याच्यासाठी वेळ द्यायला लागतो. हो, अवश्य. आणि तो आपणच द्यावा लागतो. दुसरी माणसं वेळ नाही देऊ शकत. दुसरा कोणीतरी माझ्या आयुष्यात बदल व्हावा म्हणून मला वेळ का देईल? ज्या दोघांना एकमेकांच्या सोबत राहायचं त्यांनीच एकमेकांना वेळ द्यायला पाहिजे. आत्ताची क्वालिटी टाईम नावाची जी कॉन्सेप्ट आहे ज्याच्यावर जगभर सगळे सायकोलॉजिस्ट बोलत असतात, तसा तुम्ही क्वालिटी टाईम दिला होता का रिलेशनला? नाही देऊ शकला. नाही देऊ शकला. पण रिलेशन चांगलं आहे की नाही? हां, मग क्वालिटी टाईम ही कॉन्सेप्ट पुस्तकातली आहे का फॅक्ट आहे? म्हणजे वस्तुस्थिती आहे का उगाच लोक सांगतात? नाही सांगू शकत. नाही सांगू शकत. म्हणजे काय, प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीप्रमाणे त्यांचं रिलेशनशिपचं बॉन्डिंग वेगळं वेगळंच असणार. एकाचा नियम 10 जणांना लावू शकत नाही. दुसऱ्याकडे बघून माझा संसार चांगला आहे का वाईट आहे याचा निर्णय करण्याच्या भानगडीत कधी पडायचा नाही, कधीच नाही. प्रत्येकाचं रिलेशनचं नाव हजबंड वाईफ, नवरा बायको असंच असलं तरी आतलं रिलेशन वेगळं असतं, वेगळंच असतं. आणि ते ज्यांचं त्यांनाच माहिती असतं. त्यालाच म्हणतात समजून घेणे, सहन करणे नव्हे. इंडियन रिलेशन्समधली ब्युटी काय आहे? म्हणजे मी जवळपास 6 देशांच्या मध्ये काम केलेलं आहे. म्हणजे शिक्षणाच्या निमित्ताने पण गेलो, कॉन्फरन्सेसच्या निमित्ताने सारखा जातो. आणि मी जेव्हा तिथलं फॅमिली कल्चर बघतो ना त्यावेळेला मला असं वाटतं, खूप वाटतं आतून की नाही आपल्या देशाच्यासारखं फॅमिली कल्चर कुठेच नाही.
तिकडच्या फॅमिलीजमध्ये पण मी राहिलेलो आहे आणि तिकडचा जो 1-to-1 बिझनेस अप्रोच आहे रिलेशन्समधला तो पण मी बघितलेला आहे. आपल्याकडे 1-to-1 बिझनेस अप्रोच नाही आहे, आपल्याकडे इमोशन्स आहेत. मग अनुकरण कशाचं करायचं हे आपण ठरवायला पाहिजे. ज्याला आपण कल्चर म्हणतो ते काय वरून आभाळातनं पडलेलं नाही आहे. ते कल्चर माणसांनी स्वतःच तयार केलेलं कल्चर आहे. इंडियन कल्चर हे इंडियन लोकांनी तयार केलेलं आहे, कोणीतरी बाहेरून आणून इन्स्टॉल केलेलं नाही आहे. ते सॉफ्टवेअर नाही आहे, त्या माणसांनी तयार केलं आहे. आता जर माणसांची वागण्याची पद्धत, माणसांची विचार करण्याची पद्धत चेंज झाली, देन द कल्चर विल बी ऑटोमॅटिकली चेंज्ड. कारण माणसांनीच संस्कृती तयार होते. माणसांचं वागणं बदललं की संस्कृती बदलते. त्याचं काय बायबल नाही आहे, मॅन्युअल नाही आहे, हे असंच असायला पाहिजे. चेंज होतात माणसं. 100 वर्षापूर्वी हॉटेलमध्ये खात नव्हते. 50 वर्षांपूर्वी एकट्याच माणसाने गावातल्या हॉटेलमध्ये जाऊन खाणे इट वॉज अ इन्सल्टिंग थिंग. ह्याला काय लाज लज्जा आहे की नाही, ह्याच्या घरात काय करतात की नाही. माणसं एकटी जायला पण घाबरायची, पैसे स्वतःचेच असले तरी सुद्धा. आता काय होतं, आता आपण बिंदास जातो. आपण ते ॲक्सेप्ट केलंय, आपल्या कल्चरमध्ये मोल्ड करून घेतलंय. सो आपण ऑलरेडी वाईज आहोत. पण माणूस म्हणून जे एक कल्पना आपल्या डोक्यात असतात त्या जितक्या स्पष्ट आधीच होतील तितकी पुढचे आयुष्य उत्तम होतात. जर त्या कल्पना अस्पष्ट असतील तर माझं स्ट्रॉंग सजेशन आहे तुम्हाला की आपल्या समाजामधले जे अशा प्रकाराने वधूवर सूचक संस्था चालवतात, मेळावे घेतात, ज्यांना अनुभव आहे अशा लोकांशी बोला. जे काउन्सिलिंग फील्डमध्ये आहेत, काम करतायत, प्रोफेशनल, हौशी काउन्सिलर नव्हे, ज्यांना प्रश्न कळू शकतात, अशा लोकांशी डिस्कस करा की मला मोल्डच होता येत नाही आहे, मला बदलताच येत नाही आहे, माझ्या स्वतःच्या अपेक्षांच्यापासून मला लांब जाता येत नाही आहे, आता मी काय करू. ह्या गोष्टींची उत्तरं स्वतःची शोधत बसण्याची रिस्क घेऊ नका. इतरांशी बोलल्याने प्रश्न सुटतात. आपले प्रश्न आपल्याला मांडता यायला पाहिजे, त्याच्यावर चर्चा करता यायला पाहिजे. जितकी चांगली चर्चा कराल तितक्या कॉन्सेप्ट्स क्लिअर होतील. एका फटक्यात डिसिजन घ्यावा की शांतपणे डिसिजन घ्यावा, काय वाटतं? 1 स्ट्रोक डिसिजन घ्यायचा की शांतपणे डिसिजन घ्यायचा? वी आर नॉट बाहुबली. आयडियलिझममध्ये जगण्याचं काही कारण नाही. आपण जसे आहोत तसा स्वतःला ॲक्सेप्टन्स पाहिजे, मग चर्चा केली पाहिजे. जितकी चांगली चर्चा करू तितकं बेस्ट आहे. मी आत्तापर्यंत जेवढ्या केसेस केल्या, माझ्या एंटायर करिअरमध्ये मी जवळपास 1.5 लाख केसेस केल्या. त्यातल्या 25,000 तर केसेस नक्की अशा असतील की ज्या मॅरिटल प्रॉब्लेम्सच्या होत्या. त्यातल्या साधारण 4,000 केसेस अशा होत्या की ज्या डिवोर्सपर्यंत गेलेल्या होत्या. पण देवदयेने माझ्याकडे आलेल्या एका पण केसचा डिवोर्स होऊ दिला नाही. माझ्या रेकॉर्डमध्ये डिवोर्सची केसच नाही, होऊ दिलेला नाही. पण त्याच्यासाठी म्हणून जे ह्युमन ॲनालिसिस लागतं, माणसाने माणसाकडे माणसासारखं बघावं. पैसे कमवणाऱ्या ATM सारखं बघू नये, मिस वर्ल्ड मिस फेमिनासारखं बघू नये, घरात स्वयंपाक करणारी बाई आहे असं बघू नये, कामाला कोणीतरी माणूस आणून ठेवलेला आहे असं बघू नये. ही जी पथ्य आपल्याकडे सांगितलेली आहेत ना, ती प्रॅक्टिकली जगायला लागल्यानंतर तो हॅपीनेस बिल्ट व्हायला लागतो. आपण लग्न एन्जॉय करायला पाहिजे, सहन करायला नको. म्हणून आधी ग्राउंड क्लिअर करा, मग मॅच खेळा. माझंच ग्राउंड मला क्लिअर नाही आहे, कुठं बाउंड्री, कुठं पिच, कुठं पॅव्हेलियन माहिती नाही, तर मी रूल्स कसे लावणार. सेल्फ क्लॅरिटी इज ऑलवेज बेटर. ह्याच्यात रिस्क नाही, स्वतःचा शोध घेण्याची गरज जास्त असते.
मग स्वतःची क्लॅरिटी जितकी स्पष्ट, उत्तम, व्यवस्थित येईल तितका तो माणूस इतरांना कन्व्हिन्स करू शकतो. आपल्याला कुठली माणसं आवडतात माहिती आहे? जी दिसायला एकदम डॅशिंग आहेत, राहणीमान पॉश आहे, महागड्या ब्रँडेड ॲक्सेसरीज आहेत, ह्याच्यापेक्षा पण त्याच्या चेहऱ्यावरती जो कॉन्फिडन्स असतो ना, ती लोक जास्ती कन्व्हिन्स होतात. कॉन्फिडन्स येतो कसा? कॉन्सेप्टच्या क्लॅरिटीनी कॉन्फिडन्स येतो. माझ्या आयुष्य जगण्याच्या कल्पना मला स्पष्ट असतील, माझ्या चेहऱ्यावर त्या दिसतातच. त्या जितक्या चांगल्या असतील तितक्या आणखीन चांगला ग्लो येतो. तो किती मेकअपचे थर चढवल तरी पण येणार नाही. नॅचरल पर्सनॅलिटीला काही सायकोलॉजिकल फॅक्टर्सची गरज असते. माझे आयुष्य जगण्याची पद्धत माझी मला कन्व्हिन्स आहे का? येस, माझा कॉन्फिडन्स वाढतो. माझं नॉलेज चांगलं आहे, माझा कॉन्फिडन्स वाढतो. माझी कम्युनिकेशन करण्याची शैली चांगली आहे, माझा कॉन्फिडन्स वाढतो. हे सगळे गुण अनेक वर्ष टिकतात, अनुभवानी समृद्ध होतात, वाढतात, त्याच्यानी माणसं जोडली जातात, त्या पर्सनॅलिटीत चांगल्याच दिसतात. ओढून ताणून काहीतरी जुळवण्याचा प्रयत्न केला की एक्सपोज होतो. मग ओढून ताणून जुळवण्यापेक्षा नॅचरली आपण जसे आहोत तसं स्वतःला एन्हान्स करणं कधी पण चांगलं आहे. मग आता एकट्याने एन्हान्स होण्यापेक्षा माझ्यात पण 2-4 गोष्टी कमी आहेत, तुझ्यात पण कमी असतील, आपण मिळून एकमेकांना एन्हान्स करू शकतो का? मिळून एन्हान्स करू शकतो का? जर मिळून दोघं पण जण समृद्ध होणार असतील, एकत्र येऊन दोघांच्या दोषांच्या पेक्षा दोघांचे गुण वाढणार असतील, देन द रिलेशन बिकम्स अन आयडियल रिलेशन. ते बेस्ट रिलेशन असतं. ते दोघं परफेक्ट नसतात, कपल म्हणून परफेक्ट असतात. आपण काय म्हणतो? दिस इज अ परफेक्ट कपल मेड फॉर इच अदर. म्हणजे काय? दोघंही परफेक्ट आहेत असं नसतं. एकमेकांच्या सोबत असतात त्याला ते अत्यंत खुश असतात, एकमेकांना बरोबर मॅच करतात. ती जी कॉन्सेप्ट आहे ना, त्याच्यासाठी म्हणून जे इमोशनल धागे जोडायला लागतात ते जोडण्याचा प्रयत्न आधी करा. त्याचा फायदा सगळ्यात जास्ती होतो. ज्या मटेरियलिस्टिक एक्सपेक्टेशन्स आहेत, माझं स्पष्ट म्हणणं आहे की मटेरियलिस्टिक एक्सपेक्टेशन्स कधी कधी वर पण जाऊ शकतात, कधी कधी आपटतात पण. माणसं वर जाऊ शकतात आणि आपटतात असं होत नाही, माणसं सोबत असतात. सो आपल्याला ज्याच्या सोबत राहायचं आहे त्याच्याबरोबर फ्लाय करण्याची तयारी ठेवायची. मग मटेरियलिस्टिक एक्सपेक्टेशन्स या सेकंडरी पोझिशनला ठेवा, म्युच्युअल एक्सपेक्टेशन्स या फर्स्ट स्टेपला ठेवा. दॅट इज द फर्स्ट प्रायोरिटी. माझं जुळलं पाहिजे. बाकी सगळ्या चांगल्या गोष्टी नसतील तर मी त्या चांगल्या करीन. माझ्याकडे शिक्षण आहे, माझ्याकडे करिअर आहे, माझ्याकडे स्कोप आहे, ऑपॉर्च्युनिटी आहे, सगळं आहे. जर काही गोष्टी चांगल्या नसतील, माझ्या मनासारख्या नसतील, वेल्थ नसेल, तर मी ते मिळवीन, माझ्या हिमतीवर मिळवीन, मी त्याला सपोर्ट करून मिळवीन. त्या आत्ता नाही आहेत पण बाकी सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत तर ॲक्सेप्ट करा. कारण ते मिळणार नाही. काही गोष्टी या बाय बर्थ असतात, काही गोष्टी अचीव करायच्या असतात. करिअर ही बाय बर्थ गोष्ट नाही आहे, अचीव करण्याची गोष्ट आहे. मग अचिव्हमेंट्स लाईफमध्ये पुढे येऊ शकतात. बाय बर्थ चांगलं नेचर असणं इज अ गुड थिंग. तो असतो जॅकपॉट. आता मटेरियलिस्टिक गोष्टींकडे जॅकपॉट म्हणून बघायचं की स्वभावाकडे जॅकपॉट म्हणून बघायचं? कुठला जॅकपॉट रिअल जॅकपॉट? स्वभाव ना. एकच उदाहरण सांगतो आणि मग थांबतो. जेव्हा माझं लग्न झालं ना 10 वर्षांपूर्वी, त्यावेळेचा माझा फोटो दाखवतो. फुल केस होते. नंतर लोकांचे प्रश्न सोडवून गेले. आता माझ्या डोक्यातलं आयडियल पिक्चर तेव्हा तसं होतं, आता असं आहे, मला मान्य नाही, असं होतं का कधी?
लग्नाच्या आला फिट अँड फाईन होता, लग्नाच्या नंतर 15 वर्षांनी डायबिटीस झाला, ॲक्सेप्ट करता की नाही? करता. बीपीची गोळी लागली, ॲक्सेप्ट करता की नाही? करता. अँजिओप्लास्टी करायला लागली, अँजिओग्राफी करायला लागली, ॲक्सेप्ट करतो की नाही आपण? करतो. जर एवढ्या मेजर गोष्टी आपण ॲक्सेप्ट करू शकत असू तर छोट्या 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 गोष्टी तर वाईजली ॲक्सेप्ट करायला पाहिजे. त्या तर सहज ॲक्सेप्ट करायला पाहिजे. तिथे स्टबन होऊ नका. कॅरेक्टरबद्दल स्टबन व्हायचं आहे, 1,00,000% स्टबन व्हा. आय नीड गुड कॅरेक्टर, येस, स्टबन व्हा. निर्व्यसनी पाहिजे, येस, स्टबन राहा त्याच्यावर डेफिनेटली. दोघं पण जण, मुलं पण आणि मुली पण. म्हणजे त्यातनं मुली पण सुटलेल्या नाही आहेत आता. त्याच्या बाबतीत अतिशय आग्रही राहायचं आहे, अतिशय आग्रही राहा. पण ज्या गोष्टीत फ्लेक्झिबिलिटी पाहिजे ना त्या गोष्टीत आवश्यक तेवढी फ्लेक्झिबिलिटी नक्की ठेवा. यू विल एन्जॉय युअर लाईफ अँड लाईफ इज फॉर एन्जॉयमेंट ओनली. बट दॅट एन्जॉयमेंट शुड बी एथिकल एन्जॉयमेंट. फ्रेममध्ये राहून किती एन्जॉय करा उत्तम आहे. दोघांनी फ्रेम मोडायची नाही असं ठरवलं तर फार चांगलं आयुष्य आहे. सो ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. मला तुमच्याशी जे जे बोलण्याची इच्छा होती ते सगळं मी मांडलं आहे. तुमच्यापैकी कोणाला मला काही प्रश्न विचारायचे असतील तर अवश्य विचारा, मी त्याची उत्तरं देईन. येस. कोणाला काही मत मांडायचं असेल तर शेवटचा चान्स आहे माईक हातात द्यायचा आणि तिच्या किंवा त्याच्या नजरेत तुम्ही याल आणि तो योगायोग वेगळा घडेल. असू शकतं. जमलं. Hello, my name is Darshan. Question है, how much importance one should give to the age difference, either ways? What do you think? Personally, not very much, but still wanted to get an opinion from a psychologist. काय असतं, ज्याला आपण जनरेशन गॅप म्हणतो ना, फार चांगला प्रश्न आहे. आणि आपल्याकडे काय असतं, असलं काहीतरी ऑड एक्झाम्पल असलं की मीडियामध्ये फ्रंट पेज न्यूज होते. मिलिंद सोमण ॲट द एज ऑफ 60 वगैरे काहीतरी असेल त्याचं. आता त्यांनी 21 वर्षाच्या मुलीशी लग्न केलं आहे, 21 का 22 काहीतरी. दॅट बिकम्स न्यूज. 40 वर्षांनी मोठा आहे, लग्न केलं त्यांनी. हे US मध्ये तर कॉमनच असतं. सायकोलॉजिस्ट म्हणून पण सांगतो, माणूस म्हणून पण सांगतो, रिलेशन्समधला कोच म्हणून पण सांगतो. तुमचे विचार मॅच होण्याच्यासाठी तुम्हाला 4-4, 5-5, 10-10 पायऱ्या खाली यायला लागत असेल किंवा वर चढायला लागत असेल तर तो गेम प्रत्येक वेळेला खेळू शकत नाही. माझ्यापेक्षा 8 वर्षांनी 10 वर्षांनी लहान असणाऱ्या लोकांची जनरेशनच वेगळी असते. आम्ही असं म्हणायचो की आमची जनरेशन पॅनासोनिक, सोनी एरिक्सनमधली आहे. त्याला आयफोनच नव्हता. आमच्या नंतरची 6-7 वर्षाच्या नंतरची जनरेशन आयफोनमधली आहे. ते iPhone 4 मधले होते. नंतर 2 वर्षांनी 4S मध्ये गेले, मग 5, मग 5C. जनरेशन्स चेंज होतात म्हणजे काय, तर त्यांची त्या वातावरणात राहण्याची मतं ठरत असतात. नुसता वयाचा मॅटर नसतो तो. दॅट इज नॉट जस्ट अ मॅटर ऑफ युअर क्रोनॉलॉजिकल एज, दॅट इज अ मॅटर ऑफ युअर थॉट बिल्डिंग. मग एका ठराविक वयाच्या अंतरापर्यंत काय असतं, ते मॅच होऊ शकतं, मोल्ड पण होऊ शकतं, त्याचा बफर पण चांगला असतो. म्हणून एक आयडियल गॅप असला तर फार चांगला आहे. पण जेव्हा तो गॅप एका गरजेपेक्षा मोठा होतो ना, त्यावेळेला हात किती द्यायचा समोरच्याला मॅच करण्याच्यासाठी, किती देऊ शकतो, तर एका मर्यादेच्या पलीकडे देता येत नाही. कधीतरी देता येऊ शकतो, नंतर देता येत नाही. मग अशा वेळेला त्या रिलेशनचं सक्सेस ऑर फेल्युअर फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून असतं. बाकी सगळे फॅक्टर बाजूला पडतात. एकाच गोष्टीवरती ते ओपिनियन त्या मॅरेजचं सक्सेस ऑर फेल्युअर मॅटर असतं.
दॅट इज म्युच्युअल अंडरस्टँडिंग. अंतर खूप जास्ती असेल, अंडरस्टँडिंग जर स्ट्रॉंग असेल तर ते लग्न सक्सेसफुल होतंच. पण अंडरस्टँडिंग स्ट्रॉंग असणे याचा अर्थ सॅक्रिफाईस करणे किंवा कॉम्प्रोमाइज करणे असा नाही. एकानेच कोणीतरी सॅक्रिफाईस करायचं असं होत नाही. दोघांनी पण म्युच्युअल अंडरस्टँडिंगची स्ट्रॉंग तयारी दाखवली की नाही मला तुझ्यासोबतच राहायचं आहे, त्याच्यासाठी जे जे म्हणून आपल्याला एकत्र राहण्यासाठी बदल करायला लागतील आपण करू. येस, ते होणार, सक्सेसफुली मॅच होणार, ते टिकणार पण आणि चांगलं पण होणार. पण जर म्युच्युअल अंडरस्टँडिंग किंवा अंडरस्टँडिंग नेचर मुळातच कमी असेल तर गडबड होते. आता तर जनरेशन्स इतक्या फास्ट झाल्या आहेत की 4-4, 5-5 वर्षांचं अंतर असेल तरीसुद्धा विचार करायला लागतो की अरे ही वेगळ्याच जनरेशनमधली मुलगी आहे किंवा हा वेगळ्याच जनरेशनमधला मुलगा आहे. ह्याचे थॉटच वेगळे आहेत. थॉट वेगळे आहेत म्हणजे काय, तर ते वेगळं आयुष्य जगलेले असतात. जशा जशा जनरेशन्स पुढे पुढे जात आहेत ना, म्हणजे नव्या जनरेशन्स येत आहेत ना, तर त्यांना लहानपणापासून त्यांच्या अपब्रिंगिंगपासून मिळालेला स्कोपच वेगळा आहे. स्कोपच वेगळा आहे. म्हणजे माझ्यात आणि माझ्या बायकोमध्ये सपोज 7 वर्षाचा अंतर आहे, तर मी अशा जनरेशनमधला होतो की ज्याला प्रत्येक गोष्ट स्वतःची स्वतः कमवून घ्यायला लागली आणि त्यातल्या काही गोष्टी आमच्याकडे असणं फार श्रीमंतीचं लक्षण होतं. आणि ती 7 वर्षांनी लहान असेल तर त्यांच्याकडे ते प्रिव्हिलेज होतं, आई वडीलच घेऊन देतात. तर त्यांच्या अपेक्षांच्यामध्ये नॅचरल डिफरन्स आला. आता इथे सगळ्याच गोष्टी माझ्या मनासारख्या, मला पाहिजेत तशा, मला पाहिजेत तेव्हाच घडतील असा जरुरी नाही. असं ज्या दोघांचा विचार असतो त्यांचं लग्न वयाच्या डिफरन्सवर मॅटरच करत नाही, ते सक्सेसफुलच होत असतं. त्यामुळे फक्त एजमधला डिफरन्स खूप आहे म्हणून ते नाकारायचं किंवा त्याच्यावर पुन्हा विचार करावा असं ते नाही आहे. थॉट बेसवरती लग्न रिलाय करा, ते 1,00,000% मॅच होतं. 1,00,000%. त्यामुळे 10 वर्षांनी मोठा आहे का 5 वर्ष, सचिन तेंडुलकरची बायको 5 वर्षांनी मोठी आहे त्याच्यापेक्षा. एंटायर त्याच्या 30 वर्षाच्या करिअरमध्ये एक तरी मीडिया कॉन्ट्रावर्सी बघितली का त्या दोघांच्या बद्दल? कधी बघितली? नाही बघितली. का नाही बघितली? ते लग्न पूर्ण विचारानिशी केलेलं होतं. शी इज अ गायनेकोलॉजिस्ट अँड वन ऑफ द लीडिंग गायनेकोलॉजिस्ट इन मुंबई. पण तिने तिच्या करिअरवरती मीडियाचा फोकस कधीही येऊ दिला नाही. बाय चॉईस. हे सत्य आहे. तिला कधी एक अवॉर्ड पण मिळालेला नाही. नारी शक्ती पुरस्कार, अमुक पुरस्कार, असला पुरस्कार, सचिन तेंडुलकरची बायको नाही. तिने ठरवलं होतं की कुणाला मीडियाच्या मध्ये पुढं जाणे जास्ती जरुरी आहे, त्याच्या पाठीशी आपण उभं राहणं जरुरी आहे. ती पुढं गेली. ती मोठी होती तरी पण तिने सपोर्ट केला. तिच्या अपेक्षा क्लिअर होत्या, त्याच्या पण अपेक्षा क्लिअर होत्या. लग्न उगीच सक्सेसफुल होत नाहीत. ते दोघांनी कष्ट घेतलेले असतात ते लग्न सक्सेसफुल टिकण्यावरती, आनंदावरती. ऑब्विसली सक्सेसफुल होतात. सो एज इज अ सब्जेक्च्युअल मॅटर, नियम नाही आहे. बायको जशी 2 वर्षांनी लहान असू शकते तशी 2 वर्षांनी मोठी पण असू शकते. सगळं चांगलं आहे पण तो माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे, मला लग्न करायचं की नाही करायचं? मी अनेक ठिकाणी हा प्रश्न विचारतो, मला उत्तर देतानाच घाबरतात. सगळं चांगलं आहे, परफेक्ट मॅच आहे, पण मुलगा माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे, मग मला आवडला आहे. त्याच्याशी बोलायला पण जात नाहीत. ह्या कॉन्सेप्टमधनं बाहेर पडा. तुमच्या आयुष्याचं ध्येय काय आहे ते फोकस करा. जर तुम्हाला त्या रिलेशनमधनं एक्सपेक्टेड सॅटिस्फॅक्शन व्यवस्थित मिळणार असेल तर अवश्य पुढे जाऊ शकता. जगात अनेकांनी केलेली आहेत की अशी लग्न, आणि चांगली टिकलेली आहेत व्यवस्थित.
सो दॅट इज नॉट अ बिग मॅटर. पण थिंकिंग इम्पॉर्टंट आहे. येस. विचारायचं त्यांना. तुम्ही आत्ता सांगितलं की मे बी मुली लाईक पॅकेज नको बघायला, नंतर वाढू शकतं, घर गाडी हे सगळं नंतर घेता येऊ शकतं, आणि पण कॅरेक्टर इम्पॉर्टंट आहे आणि म्हणजे अलाइंड. बरोबर आहे तुमचं. तर मग आत्ता आम्ही कसं बघायचं की कॅरेक्टर चांगलं आहे? आता 2-4 भेटीमध्ये कोणीही सौम्य बोलू शकतं, कोणीही हसरं असू शकतं. तर आम्ही विचारायचं काय त्यांना की आम्हाला कळेल की त्यांचं खरंच कॅरेक्टर चांगलं आहे? हे उत्तर तिला विचारा, ती सांगेल. सिरियसली सांगतो. मी ॲड करतो, पण माझ्या बायकोलाच विचारा ना, ती जास्ती चांगलं सांगू शकेल. बोलशील तू? ती देऊ शकेल उत्तर, परफेक्ट उत्तर देईल. आय एम शुअर. मला कॉन्फिडन्स आहे. त्याच्यासाठी आधी जे तुमचं ऑब्झर्वेशन एकतर परफेक्ट पाहिजे. तुम्ही जेव्हा भेटताय, आता बोलताय, कसा बोलतोय, कसं वागतोय, गेल्यानंतर तर सपोज तुम्ही बाहेर ते नक्कीच हे करू शकाल की काय आहे, आणि त्याचे ठोकताय तुम्हाला मांडता येऊ शकतात. थोडी टिप देतो, हिंट देतो, क्ल्यू. आवडला, 4 वेळा भेटल्याच्या नंतर कॅरेक्टरचा अंदाज येत नाही आहे. सोशल मीडिया प्रोफाईल बघा. आता हे टिप म्हणून गृहीत धरू नका, सगळं बदलून टाकाल नाही तर. तसं करू नका. कहीं ना कहीं तो लाय स्कोर मिल ही जाता है. आम्ही सायकोलॉजीच्या टेस्ट करतो ना, कुणी आहे का इथे सायकोलॉजी शिकलेले? हां, येस. आम्ही जेव्हा सायकोलॉजिकल टेस्ट करतो तर प्रत्येक टेस्टमध्ये एक लाय स्कोर असतो. म्हणजे एखाद्या माणसाने उत्तर ठोकलं सपोज, तर ते उत्तर ठोकलं कसं ओळखायचं? तर सेम पॅटर्नमधला प्रश्न कधीतरी 10, 15, 20 प्रश्नांच्या नंतर येतो. त्याला पण जर त्यांनी सेम उत्तर दिलं तर लाय स्कोर 0 होतं, म्हणजे तो खोटं बोलत नाही हे कळतं. अदरवाईज सोशली ॲक्सेप्टेबल बिहेवियर आहे, लगेच कळून येतं. सोशल मीडिया प्रोफाईल नीट ऑब्झर्व केलं ना तर बरीचशी इन्फॉर्मेशन मिळते. म्युच्युअल फ्रेंड्समधनं बरीचशी इन्फॉर्मेशन मिळते, बरीचशी. प्रोफाईल लॉक करून ठेवू नका. जसा विचार तुमच्या मनात आहे तसाच विचार त्यांच्याही मनात येऊ शकतो. प्रोफाईल लॉक कशाला करायचं? प्रोफाईल लॉक करून ठेवू नका. मी फार इम्पॉर्टंट सांगतोय. बघू द्या. सोशल मीडियाच्या प्रोफाईलमधनं डेफिनेटली गोष्टी कळतात. चेक इन्स केलेली असतात वेगळी वेगळी, इमिजिएटली गोष्टी कळतात. कुठल्या वारी, कुठल्या हॉटेलमध्ये, कुठल्या ठिकाणी कसा जातो, मग त्याला कोण कोण लाईक करतात, ते कोण आहेत, सगळी कुंडली कळते. आम्ही भल्याभल्यांची काढतो सोशल मीडियावरनं. सोशल मीडिया आता आहे, हे यांच्या जनरेशनच्याला काहीच नव्हतं ना. मग माहिती काढणे एवढा एकच सोर्स होता. आता माहिती आपण स्वतःच भरत असतो जगाला दाखवण्याच्यासाठी. बघा बघा माझी माहिती म्हणून. इंस्टाग्राम बघितलं की सगळं कळून येतं आहे. सो ती एक हिंट आहे. दुसरी, जेव्हा आपण भेटतो आणि 8-8, 10-10 वेळा भेटून पण ते समजत नाही आहे, तर असा विचार करायचा की मी त्या कॅरेक्टरच्या बद्दल खात्री करून घेते का माझ्या मनात संशय आहे. जर संशयाच्या दृष्टीने रिलेशनकडे बघत असाल तर मग ते होतच नाही. माहिती म्हणून विचारणार असाल 5व्या, 4थ्या, 5व्या भेटीत डायरेक्ट विचारा. विचारू शकता, कॅरेक्टरनी चांगला असणं म्हणजे काय एक्सपेक्टेड आहे.
आला का नाही? अब आया ऊंट पहाड के नीचे. मी कॅरेक्टरनी चेक करणार म्हणजे काय नक्की चेक करणार? काय मला अपेक्षा आहे? म्हणजे आता सगळे मुली बोलतात की अंडरस्टँडिंग पाहिजे आणि म्हणजे खूपच गृहीतच घेतात सगळे लोक की हां हे तर मी आहेच, पण बरोबर. हे कसं करणार? हां, मनाने मोकळं असणं, भरपूर मित्र असणं, सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असणं, ही गोष्ट चुकीची आहे का? नाही. तसंच सेम भरपूर मैत्रिणी असतात. आता असेल मेडिकल कॉलेजला तर सायकोलॉजीला तर फार डेंजर परिस्थिती असते. मुलं 5%, मुली 95%, मैत्रिणी असणार की नाही? मग सायकोलॉजीच्या बायकोनी काय विचार करावा? ती जर संशयखोर असेल तर ती म्हणेल या वयीबरोबर तू केबिनमध्ये 3 तास काय बोलत होता? मला कळलं पाहिजे. आता काय म्हणू? मी सगळीकडे घेऊन फिरतो तिला. आत्ता पण घेऊन आलो की नाही? असं नसतं. जेव्हा तुम्हाला जे प्रश्न स्पष्ट विचारण्याचा चान्स आहे ना, त्याला स्पष्ट विचारा. नंतर पुढे गेल्यानंतर विचारण्याचं धैर्य होत नाही. मग अंदाज घ्यावा लागतो. अंदाज चुकतात. माणूस ओळखता यायला पाहिजे ना, तर तो कसा ओळखावा हे या सगळ्या एक्सपिरियन्स लोकांच्याकडनं शिका ना. कळू शकतं, डेफिनेटली कळू शकतं. आणि माझं सगळ्यांना सांगणं आहे, सगळ्यांना, तुम्ही जितके ट्रान्सपरंट असाल, जितके क्रिस्टल क्लिअर असाल, जितकी खुली किताब असेल, फार चांगलं आहे. फार चांगलं आहे. आमच्या ज्या ज्या कॉन्फरन्सेस होतात ना, तर माझे डीन म्हणजे जे माझ्या वेळेला डीन होते ते अजून पण पूर्वाला फोन करून सांगतात की सेकंड नाईटला मयुरेश मला तिथं पाहिजे. त्या दिवशी गाला डिनर असतं. ते डिनर म्हणजे त्याच्यात सगळंच असतं. तर तो तिथं का पाहिजे? तिला सांगतात त्याला घेऊन जायचं नाही, तू लवकर जा, त्याला घेऊन जायचं नाही, तो तिथं पाहिजे. का पाहिजे? तर नंतर गाडीत घालून सोडायला लागतं एकेकाला. जो पूर्ण वेळ शुद्धीत असेल तोच माणूस मला तिथं पाहिजे भरोशाचा. ज्या दिवशी तिला पहिल्यांदा आमच्या डीननी हे सांगितलं त्याच्यानंतर तिला कॅरेक्टर सर्टिफिकेटची गरजच पडली नाही. माझ्या डीननीच देऊन टाकलं ना, मला तो तिथं पाहिजे, त्याच्याशिवाय माझा दुसऱ्या कोणावर भरोसा नाही. रात्री उशिरा इंटर्नशिप संपायच्या त्याला ते सांगायचे गाडीत घालून या 4 जणींना सोडून यायचा. मग मी त्यांना म्हणायचो फोन करण्याची गरज आहे का? त्या मुली पण विचारायच्या सर फोन करू देत का घरी जाऊन? ते म्हणाले नाही नाही मयुरेश आहे ना, ओके जा. आत्ता पण रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत माझे सेशन्स चालतात. पहिली अपॉइंटमेंट सकाळी 6 वाजता, शेवटची अपॉइंटमेंट रात्री 12 वाजता. मॅरिटल काउन्सिलिंगचे अपॉइंटमेंटसुद्धा रात्री 1:30 वाजता लोक बुक करतात, मुली पण. बट शी इज ॲब्सोल्युटली ओके विथ दॅट. वाय? शी डू बिलीव्ह. आता तो बिलीव्ह मी मिळवलेला आहे. माझ्या सोशल मीडियाला लॉक नाही आहे, सगळं बघू शकता. सेम जितके ट्रान्सपरंट असाल तितकं उत्तर मिळून जाईल. संशयाने बघू नका. मैरिज के बाद डिफरेंस ऑफ ओपिनियन होता ही है, तो उस मैटर को मतलब एक जन के लिए वो ईगो होता है पर वो दूसरे के लिए उसकी रिस्पेक्ट होती है, तो कैसे सॉल्व करते हैं? जिसके लिए ईगो होता है ना उसका उसमें कुछ दिल नहीं रहता, उसकी टर्म रहती है मुझे ये चाहिए बस, मुझे बाकी कुछ मालूम नहीं. जिसको रिस्पेक्ट रहता है वो बोलता है कि नहीं ये सही है, इसके लिए बोल रहा हूँ कि यही चाहिए. रीजनिंग क्या है? जो जिद पकड़ के बैठा है उसके पीछे उसका थॉट क्या है, उसकी रीजनिंग क्या है, वो बैकग्राउंड पहले पता कर लेंगे तो झगड़ा नहीं होता है. अगर मेरी बीवी मुझे कुछ बोल रही है, मेरे भलाई के लिए बोल रही है, तो मुझे सुनना चाहिए. वहाँ पे ईगो का कुछ मतलब नहीं होता है और वो समझ में आ जाता है कि वो मेरी भलाई के लिए ही बोल रही है. अगर उसने मुझे बोला कि कल सुबह तुम्हें 7 बजे जाना है, गाड़ी में पेट्रोल नहीं है, अभी 11 बजे है, अभी के अभी जाके पेट्रोल भर के आओ,
क्यों बोल रही है? ईगो की वजह से नहीं बोल रही है, उसको मालूम है कि सुबह गड़बड़ हो जाएगी। समझ में आया? तो ये पक्का पकड़ के